सदा परिभवग्नमभीष्टदोहम् तीर्थास्पदम् शिवविरञ्चुनुतं शरण्यं भृत्यार्तिहं प्रणतपालभवाब्धिपूतं वन्दे महापुरुषते चरणारविंदम। ज्या संगतीने विराग झाला मनोदरीचा जडभाग गेला, साक्षात परमात्मा मज भेटविला, विसरू कसा मी गुरुपादुकाला। अजं रुक्मिणी प्राण संजीवनंतं परमधाम कैवल्यमेकं तुरीयम्, प्रसन्नं प्रपन्नार्तिहं देवदेवं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगम। ज्या भावनेनं, ज्या श्रद्धेनं, ज्या निष्ठेनं आपण ह्या सभामंडपामध्ये एकत्र आलात, त्या भावनेला, त्या श्रद्धेला, त्या निष्ठेला या ठिकाणी आमचं वंदन आहे। या ठिकाणी स्वामी अद्वैतानंद गिरीजी महाराज यांच्या 15व्या पुण्यस्मरणानिमित्त चालू असलेली श्रीमद भागवत कथा आदरणीय वंदनीय न्याय वेदांताचार्य स्वामी देवानंदजी महाराज यांच्या अथाग प्रयासानं समस्त ग्रामस्थ सांगवी, समस्त भक्त मंडळी, पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्त, गुणीजन, गायक, वादक सर्वांच्या उपस्थितीमध्ये आज पंचम दिवसाची कथा आपल्याला श्रवण करायची आहे। तत्पूर्वी वाणी गुणानुकथने श्रवणौ कथायाम, आपली वाणी पवित्र व्हावी, आपलं मन पवित्र व्हावं, आपली बुद्धी पवित्र व्हावी, ह्या हेतूनं 2 मिनिट सर्वांनी नामसंकीर्तन करायचं, हातानं टाळी वाजवायची, मुखाने गोड असं भगवंताचं नामचिंतन करायचं आणि आपल्याला श्रीमद भागवत कथेमध्ये प्रवेश करायचा आहे। जय जय राधारमण हरि बोल, जय जय राधारमण हरि बोल, जय जय राधारमण हरि बोल, जय जय राधारमण हरि बोल। राधारमण हरि बोल, जय जय राधारमण हरि बोल, जय जय राधारमण हरि बोल, जय जय राधारमण हरि बोल, जय राधारमण हरि बोल, जय 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 जय राधारमण, 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 जय राधारमण, जय जय राधारमण, जय जय राधारमण हरि बोल, जय जय राधा, जय जय राधा, जय जय राधा, जय जय राधा, जय जय राधारमण हरि बोल, 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 हरि बोल, हरि बोल, हरि 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 बोल,
श्यामा बोल श्यामा बोल श्यामा 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 बोल हरि बोल हरि बोल हरि हरि बोल श्यामा बोल श्यामा श्यामा बोल हरि बोल हरि बोल हरि 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 बोल श्यामा बोल राधे राधे बोल हरि बोल हरि बोल हरि बोल हरि हरि बोल श्यामा श्यामा बोल जय जय राधा जय जय राधा जय जय राधा रमण हरि बोल 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 राधा रमण हरि बोल जय राधा रमण हरि बोल हरि बोल राधा रमण हरि बोल जय राधा रमण हरि बोल जय जय राधा 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 रमण हरि बोल 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 जय राधा रमण हरि बोल जय राधा रमण हरि बोल जय जय राधा राधा रोगान शेषान अपहंस तुष्टान हृष्टा तु कामान सकलान अभिष्टान त्वामाश्रितानां नु विपन्नराणां त्वामाश्रिता ह्या शयता प्रयांती. कालच्या कथेमध्ये आपण भगवंताचा दिव्य जन्म साजरा केला होता. अधात श्रूयतान राजन वंश सोमस्य पावनाः अस्मिन्नैलादयो भूपा कीर्तयन्ते च पुण्यकीर्तयाः. आणि ह्या चंद्रवंशाची दिव्य परंपरा सांगत असताना ह्या चंद्रवंशामध्ये सुद्धा महान पराक्रमी असे राजे आले आणि यांच्यामध्ये यदुवंशामध्ये आजमीड देवमीड शूरसेन आणि ह्या शूरसेनाचा जो मुलगा होता त्याचं नाव होतं अनकदुंदुभी. म्हणजे हा जो वसुदेवाचं एक नाव अनकदुंदुभी असं होतं. आणि वसुदेवांचा विवाह रोचना इला पौरवी रोहिणी भद्रा मदिरा ह्या 6 आधी वसुदेवाचे 6 विवाह झालेले होते. 7वा विवाह देवकी बरोबर वसुदेवांचा होतो. जन्मजन्मांची साधना असते, जन्मोजन्मीचं पुण्य असतं आणि हे वसुदेवाच्या उदरी होतं. परमात्मा येण्याकरता जे पुण्य लागतं, ईश्वराचं अवतरण होण्याकरता जे पुण्य लागतं ते पुण्य वसुदेवांकडे होतं. आणि 3 जन्माची साधना त्यांची फलीभूत झालेली होती. आणि ज्यावेळेस त्यांचा विवाह निश्चित होतो कंसाला मोठा आनंद होतो. कंसानं मोठ्या थाटामाटामध्ये वसुदेवांचा विवाह देवकीबरोबर त्या ठिकाणी लावून दिला. आकाशवाणी होते, मारण्याकरता येतो. मित्र असतात वसुदेव. वसुदेवानं हाताला धरलं कंसाच्या आणि कंसाला सांगितलं की हे बघ, ही तुझी बहीण आहे आणि बहिणीचा वध जर तू केलास तर तुझी अपकीर्ती होईल, समाजामध्ये तुझी प्रतिष्ठा राहणार नाही. हात जोडून सांगतो, आई वडिलांनंतर आपल्या पाठीवरनं प्रेमाचा हात फिरवणारी जर कोण असेल तर ती बहीण असते. लक्षात ठेवा, बहिणीचा अधिकार मोठा असतो. लक्षात ठेवा, ही तुझी बहीण आहे. आणि शास्त्र सांगतं बहीण
ही पुत्रीप्रमाणे असते, मुलीप्रमाणे असते बहीण. आणि धर्मविद जे धर्मवान किंवा धैर्यवान असतात त्यांना बहिणीचा वध, स्त्रीहत्यारी, गोहत्यारी, ब्रह्महत्यारी ह्या अपराधाला असं सांगितलं. गुरुचरित्र वाचा कधी. स्त्रीहत्या हे जे पाप आहे त्याला प्रायश्चित्तच नाही. काही काही पापाला प्रायश्चित्त आहे. काही पाप असे ह्या जगामध्ये त्याला प्रायश्चित्तच नाही. आणि ही तुझी बहीण आहे. गाईची हत्या मोठं पाप आहे. स्त्रीची हत्या मोठं पाप आहे. आणि ही तुझी तर बहीण आहे. आणि आमची संस्कृती सांगते यत्र नार्यस्त पूज्यन्ते, यत्र नार्यस्त पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः. तिथे देवतांचं वास्तव्य असतं, लक्षात ठेवा. म्हणून तू हिचा काही वध करू नको असं कंसानं सांगितलं. वसुदेवा हाताला धरलं आणि सांगितलं, हे बघ तुला हिच्यापासनं तर भय नाहीच आहे. भय आहे ते हिच्यापासून होणारा जो पुत्र आहे म्हणजे मुलगा. हिच्यापासून उत्पन्न होणारा जो 8व्या क्रमांकाचा जो पुत्र आहे त्या पुत्रापासून तुला भय, त्या पुत्रापासून तुझा मृत्यू आहे ना. हा वसुदेव, जो जो पुत्र जन्माला येईल तो तो पुत्र मी तुझ्या हातामध्ये आणून देईल. तू त्याचा वध कर पण हिचा वध करू नको. त्याला म्हणतात पती. पारक्षणे हा धातू आहे पाणिनी महर्षींचा. जो पत्नीचं रक्षण करू शकतो त्याला शास्त्रामध्ये पती म्हटलं जातं, लक्षात ठेवा. जो पत्नीचं रक्षण करू शकत नाही सर्वांगानं त्याला शास्त्रामध्ये पती म्हटलं जात नाही. वसुदेवानं सांगितलं की जो जो पुत्र हिच्या उदरी जन्माला येईल तो तो पुत्र मी तुझ्या हातामध्ये आणून देईल. आणि विश्वास होता कंसाचा पण, शत्रूचा पण आपल्यावर विश्वास असला पाहिजे, लक्षात ठेवा. नाहीतर 4 चौघं बोलत असले ना आपण उठून गेलो, ते खालच्या जे राहिलेली शिल्लक माणसं आहेत त्यांनी असं म्हणता का म्हणे याचं काय खरं आहे, संपलं, आपल्या जीवनात काही अर्थ नाही, लक्षात ठेवा. शत्रूनं सुद्धा आपलं वर्णन करावं, लक्षात ठेवा. शत्रूनं सुद्धा आपलं वर्णन करावं. मित्र करतील पण शत्रूनं सुद्धा वर्णन केलं पाहिजे, लक्षात ठेवा. शत्रूचा विश्वास होता, सत्य याचं वचन होतं, लक्षात ठेवा. वसुदेवांचं बंदीशाळेमध्ये टाकलं गेलं. बंदीशाळेमध्ये टाकलं गेलं, लक्षात ठेवा. आणि 6 बालक जन्माला आली. मागच्या जन्मातले शापित होते आणि 6 बालकांचा या ठिकाणी वध केला. 7वा योग मायेनं नेला. 8वे परमात्मा येणार. वसुदेव गृहे साक्षात, वसुदेव गृहे साक्षात भगवान पुरुष पराः. जनयिष्यते तत्प्रियार्थं संभवन्तो सुरस्त्रियाः. देवतांना आनंद झाला, गंधर्वांना आनंद झाला, ऋषी संत महापुरुषांना आनंद झाला. हो, आज परमात्म्याचं अवतरण, परमात्मा अवतीर्ण होणार आहेत. अव हा उपसर्ग आहे तरी तारणे परमात्मा तारण्याकरता आज भूतलावर अवतीर्ण होणार आहेत. म्हणून आमची संस्कृती सांगते परित्राणाय साधूणां, परित्राणाय साधूणां विनाशाय च दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. ती वेळी आपुल्याची कैवारे मी साकार होऊन अवतरी. मग अज्ञानाचे अंधारे गिळून निघाली. मी अधर्म मी दूर करतो, साधूंचा सन्मान वाढवतो. योगिया पाही दिवाळी निरंतर. धर्म रक्षावया अवतार घे, धर्म रक्षावया अवतार घे. धर्म रक्षावया अवतार घ्यायचे, धर्म रक्षावया अवतार घ्यायचे.
रे आपुल्या पाळीसी भक्त जनांबरुषी साठी जन्म सोसिये रे अंबरुषी साठी जन्म सोसिये रे अंबरुषी रक्षावया धर्माचं रक्षण आणि परमात्मा अवतीर्ण झालेले आहे. इतका आनंद झाला लक्षात ठेवा. हो एवढा आनंद झाला कुणाला आनंद होणार नाही लक्षात ठेवा. गुढिया पताका तोरणी करती कथा गाती गाणी आणि परमात्म्याचं अवतरण झालेलं आहे. परमात्मा ह्या भूतलावर प्रगट झालेले आहेत. आणि लक्षात घ्या कथा अशा असतात लक्षात ठेवा. काही काही कथा ऐकताना आपल्याच्या कधी कधी आपल्या बुद्धीच्या पलीकडे परमात्म्याचे काही आहेत चरित्र आहेत लक्षात ठेवा. आपली बुद्धी तिथं चालत नाही. बुद्धीच्याही पलीकडे ज्याच्या लीला आहेत ज्याचे गुण आहेत किंवा ज्याचं वर्णन एवढंच पुण्य फक्त वसुदेव देवकीचं होतं असं सांगितलं जातं. 9 महिने फक्त उदरामध्ये वागवलं एवढं पुण्य वसुदेवाचं किंवा देवकीचं. काय गंमत आहे ना. देवकी उदरी वाहिला देवकीनं उदरामध्ये वाहिलं म्हणजे तेवढं पुण्य देवकीचं होतं. आता देवकीचं पुण्य संपलेलं आहे. आता परमात्म्यानं सांगितलं आपल्या पित्याला की बाबा मला तुम्ही इथं ठेवू नका. मला कुठे घेऊन जातो मी. नंदाच्या घराला नंदाच्या घराला मजने गोकुळाला मजने गोकुळाला मजने गोकुळाला नंदाच्या घराला मला नंद राजाच्या राजवाड्यामध्ये घेऊन जा असं परमात्मानं सांगितलं. आणि वसुदेव एवढी यमुना वाढलेली होती. यमुनेला एवढा आनंद झालेला होता. आज आपला स्वामी आपला वल्लभ सर्वस्व आज आपल्या पात्रातनं किंवा आपल्याला आज दर्शन देण्याकरता आज आपला स्वामी आपला कांत या ठिकाणी येणार आहे. अशी वाहत होती यमुना. आनंद झाला तिला पण. आणि वसुदेवानं घेतलेलं आहे परमात्म्याला. आणि परमात्म्याला घेतल्यानंतर आज नंद राजाच्या राजवाड्यामध्ये किती कष्ट पिता आपल्या मुलांसाठी इतकं कष्ट सहन करतात लक्षात ठेवा. पण पित्याचं वर्णन कुठं जास्त शास्त्रामध्ये कोणी मगाशीच आमचा विषय झाला काय जमलं नाही कोणाला काय कळालंच नाही काय कोण वर्णन जास्त कुठं आलं नाही. आईचं वर्णन पावलो पावलाला आलं.
म्हणजे आईचं वर्णन नसावं या मताचं मी नाही बरं, पण पिता बाप काय असतो, पिता काय असतो हे समाजाला अजून कळालं नाही. लक्षात ठेवा. बाप करी जोडी लेकुराची ओढी, बाप करी जोडी लेकुराची ओढी, बाप करी जोडी लेकुराची ओढी, बाप करी जोडी लेकुराची ओढी. आपुल्या कुरवडी वाळवणी एकाएकी केला मिराशीचा धनी, एकाएकी केला मिराशीचा धनी, हो एकाएकी केला निराशाचा धनी, एकाएकी केला निराशाचा धनी. मिराशीचा तो पिता असतो लक्षात ठेवा, तो बाप असतो लक्षात ठेवा. म्हणून एक ओवी सांगतो तुम्हाला जाता जाता, बघा तुम्हाला जर लक्षात आली तर. माऊली असं म्हणतात, साने गुरुजींनी श्यामची आई लिहिली हो, पण श्यामचा बाप त्यांना लिहिता आला नाही. लक्षात ठेवा. श्यामचा बाप लिहिला नाही. लक्षात घ्यावा. साने गुरुजींनी माझे ज्ञानोबा आहे, पित्याचं हृदय सांगत असताना माझे ज्ञानोबा आहे असं सांगतात की पुत्राचे अपराध जरी होय अगाध, ते साहे निर्द्वंद्व पिता जैसा. पुत्राचे हजारो अपराध सहन करण्याचं हृदय जर ह्या जगामध्ये कोणाकडे असेल तर ते बापाकडे असतं. लक्षात ठेवा. बाप मुलाचे हजारो अपराध सहन करू शकतो. लक्षात ठेवा. किती अपराध असू द्या, साहे निर्द्वंद्व पिता जैसा. आणि हे पिता होते वसुदेव. पाणी इतकं होतं पाणी, पण असा विचार केला नाही की मी राहील की नाही, मी पहिल्या तीराला जाईल की नाही. आणि आज नंदराजाच्या राजवाड्यामध्ये आपल्या मुलाला म्हणजे भगवान कृष्णाला घेऊन वसुदेव नंदत्वात्मज उत्पन्ने जातर्हादो महामनाहा अहोय विप्रान वेदज्ञान स्नातः शुचिलंकृताः. आणि मग नंदराजाच्या राजवाड्यामध्ये ईश्वराला ठेवलेलं आहे, परमात्म्याला ठेवलेलं आहे. आणि तिथं जी माया आलेली होती त्या मायेला उचललेलं आहे. नंदराजाला एवढा आनंद झाला. अहोय विप्रान वेदज्ञान, सर्वांना बोलावलं. स्नात शुचिलंकृताः वाचयित्वा स्वस्ति वाचन जात कर्म. आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये षोडश संस्कार, गर्भाधान संस्कारापासून तर सर्व संस्कार आपल्या संस्कृतीमध्ये सांगितलेले आहेत. आज नंदराजाला एवढा आनंद झाला, त्या आनंदाला शब्द नाही. नाही या आनंदाशी जोडा, सांगता गोष्टी लागती गोडा. किती आनंद झाला, किती आनंद झालेला शब्द नाही. हो, शब्द सुद्धा तिथे कमीच पडले. लक्षात ठेवा. आणि स्वस्ति वाचन केलं. आनो भद्राः कृतवो जंतु विश्वतो दब्धः सो अपरीता स बुद्धिभिदः स्वस्ति नो इंद्र वृद्धश्रवाः स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तारक्षो अरिष्टनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु. सुंदर असं स्वस्ति वाचन केलं. आनो भद्रा वगैरे मंगल पाठ केला आणि सर्वांना बोलावलं. वाचयित्वा कारयामास विधिवत, पितरांना वंदन केलं, देवतांचं अर्चन केलं. आणि आनंदच झाला एवढा मोठा, खूप आनंद झाला. आणि मग भरपूर त्यांनी काय केलं, नंदराजानं दान वगैरे सर्व दिलं. धेनूनाम नियते प्रादात, धेनूनाम नियते प्रादात विप्रेभ्य समलंकृते. सप्त सप्त राशी धान्य दान दिलं नंदराजानं. धेनूनाम
सवत्स अशी असणारी गाय, सवत्स असणारी धेनू गायी दिल्या. ज्याला वासरू आहे, जी दूध देण्यामध्ये समर्थ आहे, तिला धेनू म्हणतात. गाय वेगळी आणि धेनू वेगळी. काही काही माणसं गायी दान देतात ज्या कधीच दूध देणार नाहीत. आमच्या काही कामाचे नाही. मग बघा तुम्हाला काही याचा उपयोग होत असला तर वा रे वा. त्याला गाय म्हणतात गाय, पण धेनू तिला म्हणतात जी सवत्स असते. लक्षात ठेवा. हो, जी वासरू देऊ शकते, दूध देऊ शकते, तिला धेनू म्हणतात. धेनू. आणि नंदानं धेनू दिल्या. धेनू. धेनू नाम नियते प्रादान विप्रेभ्य समलंकृते. आणि सर्व दान दिलं. सर्व प्रकारची रत्न दिली, सुवर्ण दिलं, सर्व रत्न वगैरे दान दिले. सप्त सप्त राशी धान्य दान नंदराजानं दिलं. असं वर्णन याच्यामध्ये येतं. रोज उत्सव व्हायचा, रोज उत्सव. आता काय यशोदेला एवढा आनंद झाला तर यशोदेला लक्षात ठेवा उतार वय असावं. नंदाचं वय किती 80 का 85 वर्षाचं सांगितलं जातं भागवतामध्ये. उतार वय आणि उतार वयामध्ये पुत्रप्राप्ती आणि तो पुत्र ईश्वर असावा. हो, सद्गुण संपन्न. केवढा आनंद झाला लक्षात ठेवा. माऊली म्हणतात वैशेची सेवटी. शेवटी शेवटी उतार वयामध्ये पुत्रप्राप्ती झाली. काय आनंद झाला नंदराजाला लक्षात ठेवा. यशोदेला एवढा आनंद झाला. रोजच उत्सव, रोजच उत्सव व्हायचा. ऐश्वर होतं. नंदराजा सुद्धा त्या नंदगावचे काही लाख गायी होत्या लक्षात ठेवा. ऐश्वर होतं नंदाकडे पण. आणि मग ऐश्वर्य असल्यामुळे रोज उत्सव, रोज उत्सव व्हायचा, रोजच उत्सव व्हायचा. होता कृष्णाचा अवतार, 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 होता कृष्णाचा टाळी वाजवा, टाळी वाजवा. होता कृष्णाचा अवतार, 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 होता कृष्णाचा अवतार. आनंद करती घरो घर, आनंद करती घरो घर, आनंद करते घरोघर, आनंद करती घरो घर, आनंद करती घरो घर, आनंद करते घरोघर, आनंद करते घरोघर. होता कृष्णाचा, जय हो. होता कृष्णाचा, हरी बोल. होता कृष्णाचा अवतार, 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 होता कृष्णाचा अवतार. वा वा. होता कृष्णाचा अवतार. आनंद घराघरामध्ये आनंद झाला. हो. गुढिया पताका तोरणे करती कथा गाती गाणी बाळकृष्ण नंदल्या नरनारी. असं वर्णन आहे. आनंद प्रत्येकाला झाला. आणि मग हे सर्व उत्सव होत असताना आता जे नंदगाव होतं ते नंदगाव मथुरेच्या आश्रित होतं. आणि मथुरेचा सार्वभौम राजा हा कंस होता. आणि कंसाला दरवर्षी कर द्यावा लागत असे. आणि कर दिल्यानंतर त्या ठिकाणी ती परंपरा आजही आपल्याला सर्वांना कर द्यावाच लागतो लक्षात ठेवा. आणि म्हणून त्याही काळामध्ये नंदराजाला कर द्यावा लागत असे.
गोपाल गोकुल रक्षाभ्याम निरूप्य मथुरां गताः नंद कंसस्य वार्षिक्यं करम दातुं कुरुद्वः. असे शब्द श्री शुकदेवांचे असे शब्द आहेत. लक्षात ठेवा की वार्षिक कर देण्याकरता, दरवर्षीचा जो कर आहे तो कर देण्याकरता नंदराजा या ठिकाणी आज मथुरेमध्ये आलेले आहेत. लक्षात ठेवा. आणि मथुरेमध्ये आल्यानंतर तिथं अजून देवकी आणि वसुदेव बंदीशाळेमध्ये आहेत. परंतु वसुदेव आणि नंदराजा हे मित्र होते. मित्र असे मित्र होते. लक्षात ठेवा. उत्सवे व्यसने चैव दुर्भिक्षे शत्रुविग्रहे राजद्वारे स्मशाने च यस्तिष्ठती. असे मित्र होते ते. आपल्यासारखे मित्र नव्हते. आपले मित्र तू हो पुढं, मी आहे माग. संकट आलं की हा मागचा माग कधी निघून जातो कळतही नाही. मित्र केला महाबळी कामा नाही अंतकाळी. चांगले चांगले मित्र असतात पण संकट आलं की पळून जातात. मित्राची परीक्षा संकटामध्ये. मित्र कसा असावा म्हणून तुम्हाला हात जोडून सांगतो, ह्या जगामध्ये आपले मित्र आता फक्त दोनच असावेत. एक तर आपले मित्र संत असावेत किंवा आपले मित्र हे ग्रंथ असावेत. अन्य मित्र काही कामाचे नाही. लक्षात ठेवा. अन्य मित्र आपल्याला संकटामध्ये टाकतात. लक्षात ठेवा. ग्रंथ असावे. ग्रंथ. ग्रंथांची मैत्री करा किंवा संतांची मैत्री करा. मित्र वसुदेव मित्र होते नंदराजाचे. आणि दोघांची चर्चा झाली. दोघं एकमेकांना भेटले. बंदीशाळेमध्ये गेले नंदराजा. पण बघा पूर्वीची माणसं आज स्वतःच्या अंतःकरणामध्ये पुत्र विजयाचा, पुत्र उत्सवाचा, पुत्र जन्माचा आनंद आहे. पण मित्राचे 6 बालक, 6 मुलं मारलेली आहेत. कंसानं 6 मुलं मारलेली आहेत मित्राचे. म्हणजे वसुदेव आणि देवकी हे दुःखी आहेत. आणि नंदराजाच्या हृदयामध्ये खूप आनंद आहे. पुत्र उत्सवाचा आनंद आहे. रोज उत्सव केला यशोदेनं, तो आनंद आहे. एवढा सुंदर अद्भुत बालक, त्या बालकाच्या उत्पत्तीचा आनंद आहे हृदयामध्ये. परंतु तो आनंद त्यांनी तिथं दाखवला नाही. शास्त्रामध्ये असं सांगितलं. लक्षात ठेवा. तुम्हाला पटेल की नाही मला माहिती नाही. शास्त्र असं सांगतं, जो व्यक्ती दुसऱ्याच्या दुःखानं दुःखी होऊ शकतो, किंबहुना जो व्यक्ती दुसऱ्याच्या सुखानं सुखी होऊ शकतो, कलियुगामध्ये त्याला संत म्हणतात. लक्षात ठेवा. कलियुगामध्ये त्याला महात्मा म्हणतात. लक्षात ठेवा की दुसऱ्याच्या दुःखानं आपलं हृदय हे दुःखी झालं पाहिजे. दुसऱ्याच्या आनंदानं आपल्याला आनंद झाला पाहिजे. आज परिस्थिती अशी आहे, म्हणजे मी माफी मागून सांगतो, आज परिस्थिती अशी आहे की स्वतःच्या दुःखानं माणसं कमी दुःखी आहेत, पण दुसऱ्याच्या आनंदानं माणसांना जास्तच मळमळ होते. लक्षात ठेवा. तिथं कुठं औषध नाही ना. औषध नाही त्याला. सागर महाराज त्याला औषध नाही. लक्षात ठेवा. दुसऱ्याचं सुख आम्हाला पाहवत नाही. दुसऱ्याचा आनंद आम्हाला पाहवत नाही. याला काही नाही. लक्षात ठेवा. याला औषध नाही. लक्षात ठेवा. पण आज हृदय असे नंदराजाचं. लक्षात ठेवा. नंदराजा असं म्हणतात, अहो ते देवकी पुत्राः, अहो ते देवकी पुत्राः कंसेन बहवो हताः, एका वशिष्ठा व्रजा कन्या सापी दिवंगताः. अरे वसुदेवा, तुझे बहवो म्हणजे खूप मुलं, 6 मुलं मारली. बहुवचन आहे. 1-2 मारले असते तर आलं असतं, पण 6 मुलं मारली. हताः हा हिंसायाम धातोय पाणिनी महर्षींचा. मारले म्हटले. आणि एक वशिष्ठा व्रजा कन्या म्हणजेच ती जी माया, कन्या म्हणजे मुलगी, ती माया उचलून आणलेली होती. वशिष्ठा व्रजा कन्या. आणि तीही कंस मारण्याकरता आला. आणि कंसाला असं वाटलं तर हा तर पुत्र येणार होता, ही पुत्री कशी आली. त्यांनी सांगितलं, घाबरले आणि पुत्र होणार होता, परंतु ही माया अशी पुत्री आली. त्यानं ती पुत्री मारण्या, जसे 6 मुलं मारले होते त्या दगडावर, असे फिरवायचा आणि मारायचा, फिरवायचा आणि मारायचा, तसे ती कन्या पण तो फिरवू लागला मारण्याकरता. 6 वशिष्ठा व्रजा कन्या मारण्याकरता त्यानं प्रयत्न केला,
परंतु सा ती कन्या दिव शब्दाचा अर्थ होतो आकाश. दिवंगता हा म्हणजे ती आकाशामध्ये निघून गेली. आकाशामध्ये ती निघून गेली आणि आकाशामध्ये निघून गेल्यानंतर ती शांत बसली नाही. तिनं अष्टभुजा देवीचं रूप धारण केलं. त्वम वैष्णवी शक्तिरनंत वीर्या विश्वस्य बीजं परिमासी माया यम्मोहितं देवी समस्तमेत त्वम वै प्रसन्ना भुविमुक्ती हेतू. तिनं अष्टभुजा देवीचं भगवतीचं रूप धारण केलं आणि सांगितलं, अरे मूर्ख, तू मला कोण मारणार आहेस? तुझ लागी वदी उपजला मज आदी उपजला मज आदी उपजला मज आदी तुझ लागी वदी उपजला मज आदी उपजला मज आदी उपजला मज आदी. वा वा, तुझं लागी वधी, तुझा वध करणारा, अरे तुला मारणारा माझ्या आधी आलेला आहे. त्याची लीला परंपरा आहे आणि म्हणून तो आलेला आहे. आणि हे सांगून गेली जाता जाता कंस भयभीत झाला. एवढं आपण नियोजन केलं, एवढं आपण सर्व त्यांना बंदीशाळेमध्ये टाकलं, पण ईश्वराची लीला, हो त्याची लीला अपरंपार आहे, लक्षात ठेवा. आणि म्हणून मग कंसानं काय केलं, हो एक सर्व आसुरांना कंसानं एकत्र केलं. कारण ती जाताना सांगितलं ना तिनं की आलेला आहे, माझ्या आधी तो आलेला आहे. मग त्याला असं वाटलं ह्या महिन्याभरामध्ये, ह्या 2 महिन्याच्या अंतरामध्ये तो कुठेतरी ह्या पंचक्रोशीमध्ये किंवा खेडेपाडे गावामध्ये किंवा कुठेतरी तो असा बालक आलेला आहे, जास्त दिवस झालेली नाहीत, असं अनुमान त्यानं लावलं. आणि त्यानं सर्व आसुरांना एकत्र केलं. कंसेन प्राहिता घोरा पूतना बालघातिनी शिंशचार निघ्नन्ती पुरग्राम व्रजादिषु. त्या ब्रजभूमीमध्ये, त्या ब्रजमंडलामध्ये थोड्या दिवसामध्ये हा आलेला आहे असं त्यानं सर्व असुरांना एकत्र केलं, सांगितलं. आणि असुरांना सांगितलं त्यानं, कंसानं, माझा शत्रू आलेला आहे, माझा वध करणारा या भूतलावर अवतीर्ण झालेला आहे. जो माझ्या शत्रूचा वध करील, जो त्या बालकाचा वध करील, त्याला मथुरेचं अर्ध राज्य दिलं जाईल, भरपूर अशी संपदा दिली जाईल. आणि मग एक अशी पुतना नावाची जी आसुरी शक्ती होती, ह्या आसुरी शक्तीनं सांगितलं मी त्याचा वध करते. आणि आसुरी शक्ती त्या ठिकाणी प्रगट झाली आणि कंसाला सांगितलं की अडचण नाही, मी त्या बालकाचा वध करते, भिवू नका. आणि मग मात्र तिनं काय केलं, तिनं असं रूप असं धारण केलं. आसुरी आहे ना, आसुरी विद्या. आसुरी विद्या काय असते, खऱ्या रूपाला झाकून ठेवते आणि खोटं काय करते, प्रगट करते. आणि आपण ह्या 10-20 वर्षामध्ये खोट्या रूपालाच भुललेली माणसं आहेत, लक्षात ठेवा. खरं, हो खरं आपल्याला पटत नाही आणि खोट्याच्या मागं इतकी माणसं लागली. खोटं आपल्याला लवकर आवडतं. काय विचित्रच आहे, लक्षात ठेवा सर्व. खरं राहिलं बाजूला, हो सत्य गेले भोळ्यावारी, सत्य गेले भोळ्यावारी, अविद्येची चाले थोरी. अविद्याची थोरी म्हणजे अविद्या लवकर काय होते, हो सत्य घराबाहेर निघूस तर असत्य सगळ्या गावातून वेढा मारून येतं. आणि तिचा एकच उद्योग की जिथं मुलं आलेली आहेत, जिथं लहान मुलं दिसली की ती मारून टाकायची, तिला विष प्राशन करायची आणि मारून टाकायची. असं 1 गाव नाही, 2 गाव नाही, असे 5-50 गावं, व्रजभूमीमध्ये जेवढी गावं होती खेडीपाडी, सर्व खेडेपाड्यातली मुलं मारत 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 सर्वांचा वध करत 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 आज ती पुतना नंद राजाच्या राजवाड्याजवळ आलेली आहे, लक्षात ठेवा. आणि सौंदर्य असं होतं की प्रथम क्षणी ज्यानं पाहिलं त्यांना असं वाटायचं देवाची किंवा ही स्वर्गाची देवांगना आहे की काय, स्वर्गीची ही कोण देवकन्या आहे की ऋषिकन्या आहे, हो. आणि मग ज्यावेळेस तिचं ते सौंदर्य पाहिलं
आणि ती सौंदर्य पाहून ज्यावेळेस नंदाच्या राजवाड्या जवळ आली ना, त्यावेळेस म्हणतात की अशी आली ती, लक्षात ठेवा, की नामा म्हणे आली नंदाची या घरा, स्वरूप सुंदरा देवांगना. देवकन्याच आलेली काय असं वाटलं सर्वांना. तिथं जे पाहिल्याला बसलेले होते ते सर्वजण पाहत होते. आणि मग तिनं वाड्यामध्ये प्रवेश केला, राजवाड्यामध्ये प्रवेश केला त्या पुतणीनं. आणि ती म्हणली, यशोदा, मला तुझ्या मुलाला पाहायचंय, मला तुझ्या मुलाला मांडीवर घ्यायचंय. आता साधूसे न कळे दुर्जनाचे बुद्धी. यशोदेचं अंतःकरण असं होतं, लक्षात ठेवा. यशोदेला असं काही मनामध्ये पण आलं नाही की ही वाईट आहे, ही आसुरी आहे आणि ही आपल्या मुलाचा घात करणार आहे, असं आईला कधी वाटतं, लक्षात ठेवा. यशोदेला असं काही वाटलं नाही. यशोदेचं मन चांगलं होतं. आणि मग यशोदेला आणि उत्सव चालू होता घरामध्ये, काही एवढं तिनं लक्ष दिलं नाही. घरामध्ये काही उत्सव असेल, घरामध्ये काही मोठा कार्यक्रम असेल, तर घरातली माणसं त्या कामामध्ये इतकी व्यस्त असतात की घरामध्ये कोण आलं, कोण गेलं, कोणी काय घेतलं, हे कोणाचं लक्ष नसतं, लक्षात ठेवा. प्रत्येकाच्या मागं ते काय असतं, जबाबदारी म्हणा, धावपळ म्हणा, काही ना काही असतं. आणि मग चांगल्या चांगल्या वस्तू कुठं गेल्या हे सुद्धा घरातल्या व्यक्तींना कळत नाही. आणि तसंच झालं. यशोदा इतकी गडबडीत होती. यशोदेने सांगितलं, ठीक आहे. ती आली आतमध्ये. आणि आतमध्ये आल्यानंतर तिनं यशोदेच्या मुलाला, म्हणजे आज त्या परमात्म्याला तिनं आज मांडीवर घेतलेलं आहे. आणि मांडीवर घेतल्यानंतर जशी मुलं ती मारत आलेली होती खेडेगावामध्ये, जेवढी मुलं मारलेली होती, तिला वाटलं हा मुलगा पण, आपण आता ह्या मुलाचा पण आपल्याला वध करायचा आहे, मारायचा आहे. आणि मग मांडीवर घेतल्यानंतर, परमात्म्याला मांडीवर घेतल्यानंतर परमात्म्यानं पुतणीकडे पाहिलं नाही. शुकदेव महर्षी सांगत असताना राजा परीक्षितींना हे सर्व तत्वज्ञान सांगत असताना राजा परीक्षिती असं विचारतात गुरुदेवांना की गुरुदेव, की परमात्म्यानं त्या पुतणीकडे का पाहिलं नाही? जसं मांडीवर घेतलं तसं परमात्म्याने आपले नेत्र बंद केले. तर शंका आली राजा परीक्षितींना. परीक्षिती म्हणतात, असं का केलं परमात्म्यानं, का पाहिलं नाही पुतणीकडं? तर त्याची भरपूर कारणं शुकदेव महर्षी राजा परीक्षितीला सांगतात. पहिलं कारण सांगितलं की परमात्म्यानं जर पुतणीकडं पाहिलं असतं, परमात्म्यानं जर पुतणीकडं पाहिलं असतं, तर परमात्मा म्हणजे ज्ञान आणि पुतना म्हणजे अज्ञान. माया अज्ञान हे सर्व एकच शब्द आहेत, फक्त ते थोडे समानार्थी शब्द आहेत. माया आहे, अज्ञान आहे. आणि हे माया अज्ञान हे ज्ञानासमोर काही टिकत नाही. तुम्ही कितीही लावून धरायचा प्रयत्न करा, असत्य हे टिकत नाही. महाराज म्हणतात ना, ज्ञानांजन शलाकयाः चक्षुरुन्मीलितं येन. अनंत जन्माचं अज्ञान असू द्या, अनंत अनंत जन्माचं अज्ञान असू द्या, आणि फक्त ज्ञानाचा प्रकाश येऊ द्या, ज्ञान प्रगट होऊ द्या, ते अज्ञान आपोआप काय होतं, दूर होतं. अंधकार आहे, समजा रात्र आहे, लाईट पण नाही, अंधकार आहे. पण हा अंधकार जाण्याकरता काय उपाय करायचा? काही नाही. सूर्योदय झाला की अंधार आपोआप जातो, लक्षात ठेवा. तसं ज्ञान प्रगट झालं, बिंब तरी बचकीची, ती खूप सुंदर ओवी महाराजांनी सांगितली. म्हणजे प्रकाशाचं येणं झालं की अंधार कसा निवृत्त होतो, तसं ज्ञान प्रगट झालं की अज्ञानाची समूळ निवृत्ती होती. समूळ. हा, पूर्व दिशाच्या राऊळी, त्या पूर्व दिशेकडून सूर्यनारायणाचं जर आगमन झालं, हो, पूर्व दिशेकडनं. पण तुम्हाला पूर्व कळते का? हा, मग नमस्कार तुम्हाला. या 5-10 वर्षात स्वामीजी यांना खालतं कळना, वरतं कळना, यांना पूर्व वगैरे काही कळत नाही. यांना झाकली मूठ 1.25 लाखाची माणसं म्हणतात, मला जरा चक्रावल्यासारखंच होते, त्याला सूर्य कुठून उगवतो हे कळत नाही. मग तू इकडं मला जरा वेगळ्याच दिसेल, तुझी दिशा वेगळी झाली, तुला सूर्य कसं दिसेल? याला सूर्य उगवलेला कळेना. आता पठ्य उगवतो कधी याला माहितीच नाही, तर याला काय कळणार आहे कुठून उगवतो? तो उठतोच 10-11 वाजता, मला याला काय कळणार आहे कुठून येतो सूर्य? 11च्या पुढं याला जर उठायची सवय आहे, तर याला काय कळणार सूर्य? काय कळणार याला?
पूर्व दिशेची या राऊळी. हो, म्हणून सूर्याचं जे येणं आहे खूप त्याचं चिंतन आहे शास्त्रामध्ये. आपला विषय चालला होता की अज्ञानाची निवृत्ती होते. परमात्म्यानं जर पाहिलं असतं तर पुतनेचं खरं रूप प्रगट झालं असतं, म्हणून परमात्म्यानं नेत्र बंद केले. किंवा शुकदेव महर्षी राजा परीक्षितीला सांगतात दुसरं कारण असं होतं की परमात्म्याला पुतनेचा वध करायचा होता आणि परमात्म्याची दृष्टी अशी सज्जन हो, जर का परमात्म्याच्या दृष्टीकडे एखाद्या व्यक्तीनं पाहिलं तर त्याच्या दृष्टीमधलं तुम्हाला सामर्थ्य सांगतो, पाहिलिया वेध लावी. तुम्ही परमात्म्याकडे पाहिलं ना, तुम्ही पांडुरंगाकडे पहा पंढरपूरला गेल्यानंतर, अहो त्याचं जे रूप पाहिलं ना, रूप तर माणसाला वेड लागतं, वेड. त्याच्याविषयी प्रेम निर्माण होतं, प्रेम. परमात्म्याची दृष्टी अशी आहे की पाहता क्षणी प्रेम निर्माण होतं. आणि प्रेम भाव आणि वध हे दोन्ही एका अधिकरणामध्ये बसत नाही, लक्षात ठेवा. एक तर प्रेम राहील, नाही तर दुसरा वध राहील. वध करायचा होता, जर पाहिलं असतं तर त्याच्याविषयी प्रेम निर्माण झालं असतं, लक्षात ठेवा. वध करता आला नसता परमात्म्याला. किंवा तिसरं कारण सांगत असताना शुकदेव महर्षी राजा परीक्षितीला सांगतात की परमात्मा ह्या अवतारामध्ये, म्हणजे अनंत अवतार परमात्म्याचे आहेत, पण कृष्ण अवतारामध्ये परमात्मा दही, दूध, तूप, लोणी, चांगले चांगले पदार्थ भक्षण करण्याकरता परमात्मा आलेले होते. प्रथम क्षणी विष प्राशन करावं अशी परमात्म्याची इच्छा नव्हती. आणि हिनं विष सर्व भरून आलेली होती. ही जशी लहान मुलांना तिने विष प्राशन केलं की मरत होते ती मुलं, आणि विष प्राशन यांना करायचं नव्हतं. परमात्म्याची अशी इच्छा होती की आपण हा जो दिव्य अवतार घेतलाय हे विष प्राशन करण्याकरता घेतलेलं नाही आहे. आणि विष प्राशन करणं हे आपलं काम नाही आहे, हे भगवान शंकरांचं काम आहे. लक्षात ठेवा, कथेचा सारांश सांगतो. तुम्हाला पटतंय का नाही पटत हे सांगू शकत नाही, परंतु लक्षात ठेवा, भगवान विष्णू स्वतःला लहान समजतात आणि भगवान शंकरांना सांगतात की भगवान शंकर, मी लहान आहे, तुम्ही मोठे आहात, तुम्हाला विष पचवण्याचा अनुभव आहे आणि मला अनुभव नाही आहे. तर असं करा, तुम्ही विष प्राशन करा, मी दूध प्राशन करतो. लक्षात ठेवा, दुसऱ्याला मोठं म्हटल्यानंतर तुम्ही छोटे राहिलेले नसता. लक्षात ठेवा, ज्यावेळेस तुम्ही दुसऱ्याला मोठं म्हणताना त्यावेळेस तुम्ही स्वतः मोठे झालेले असतात. लक्षात ठेवा, हा परमात्म्याचा संदेश आहे. लक्षात ठेवा, परमात्म्यानं प्रार्थना केली, चंद्रोद्भास तसे खरे स्मर हरे, चंद्रोद्भास तसे खरे स्मर हरे, गंगाधरे शंकरे, सर्पैर्भूषित कंठ कर्ण विवरे, नेत्रोत्प वैश्वानरे, दंते कृष्ण सुंदराम भरधरे, त्रैलोक्य सारे हरे, मोक्षार्थम कुरुचित्त वृत्ति मचलाम मन्नैस्तु किम कर्म भी. भगवान शंकर, तुम्ही समुद्र मंथनाच्या वेळी विष प्राशन केलेलं आहे आणि मी फार लहान आहे, तुम्ही विष प्राशन करा आणि म्हणून मी तुमचं ध्यान करतो. म्हणून परमात्म्याने नेत्र बंद केले. किंवा परमात्म्याला असं वाटलं असावं की आता हिला गती कोणती द्यायची, ही आली वाईट काम करण्याकरता, पण आता हिला गती कोणती दिली पाहिजे, ही अशी अनंत कारणं शुकदेव महर्षी राजा परीक्षितीला सांगतायत. आणि मग अन्य बालकांना जसं तिनं विष प्राशन करवलं होतं, परमात्म्यानं सुद्धा गाढम कराभ्याम भगवान प्रबिड्यतात. परमात्म्यानं विष प्राशन केलं, दूध प्राशन केलं परमात्म्यानं, हो, आणि सर्व रक्त वगैरे परमात्म्यानं प्राशन केलं पुतनेचं. प्राणैहि समम शोषयित्वा, पंचप्राण पुतनेचे परमात्मा शोषण करायला परमात्म्यानं सुरुवात केली. पंचप्राण, प्राण, अपान, व्यान, उदान आणि समान. प्राणैहि, प्राण परमात्म्यानं ज्यावेळेस त्याचे शोषण करायला सुरुवात केली, त्या पुतनेचे प्राण शोषण करायला परमात्म्यानं सुरुवात केली, तर त्यावेळी शुकदेव महर्षी राजा परीक्षितीला सांगतायत, सा मुंज मुंज मिलिते प्रभाषिनी. सा पुतना स्त्रीलिंग शब्द आहे म्हणून सा शब्द, सा पुतना मुंच मुंच मिलिते प्रभाषिनी, निष्क्रिय झाली ती पुतना. आणि म्हणली, मुंच शब्दाचा अर्थ होतो सोड, देवा सोड सोड सोड.
परमात्मा म्हटले थांब 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 मावशी थांब. परमात्मा म्हटले मावशी थांब, एकतर आता मी तुझ्याकडे आलेलो नव्हतो, तूच माझ्याकडे आली, आता तू थोडं थांब. मावशी आता मी तुझा उद्धार करतो, आता मी तुझं कल्याण करतो, थोडं थांब. सा मुंच मुंच मिलिती प्रभाशिनी निष्क्रिय झाली. इतकी मोठी होती ती, लांब रुंद इतकी होती ती पुतना. गव्युती शब्द आला व्याकरणामध्ये, गव्युती. इतकं तिचं शरीर मोठं होतं, लक्षात ठेवा. इतकं मोठं शरीर होतं की एवढं शरीर त्या नंदवासियांनी किंवा त्या नंद गावामध्ये आजपर्यंत कोणत्या आसुराचं एवढं शरीर पाहिलं नव्हतं, लक्षात ठेवा. इतकं मोठं शरीर होतं त्या पुतनेचं. आणि परमात्म्यानं त्या पुतनेचा उद्धार केला. आणि उद्धार केल्यानंतर त्या ठिकाणी मोठं परीक्षितींना मोठा त्या ठिकाणी आश्चर्य वाटलं. परीक्षिती आपल्या गुरुदेवांना विचारतात, गुरुदेव परमात्म्याने ह्या पुतनेचा उद्धार का केला? काय चांगलं होतं ह्या पुतनेकडे? काहीच चांगलं नव्हतं पुतनेकडे, मग पुतनेचा उद्धार परमात्म्यानं का केला? हा एक प्रश्न, ही जिज्ञासा निर्माण झाली राजा परीक्षितींना. ते असं सांगतात गुरुदेव, किंवा यांची प्रश्न आणि उत्तर सांगत असताना ते म्हणते काही चांगलं नव्हतं पुतनेचं. राजा परीक्षिती म्हणतात, पूतना लोकबा लग्नी, लहान लहान मुलांना मारत आलेली, म्हणजे मारत आलेली होती. म्हणजे काय फार हे काय चांगलं कर्म आहे का मारणं? ती लहान लहान मुलांना मारत आली, म्हणजे त्याचं कर्म चांगलं नव्हतं. बरं म्हटलं कर्म चांगलं नाही, ठीक आहे, कुळ चांगलं असावं एखाद्या व्यक्तीचं. कुळ पहिलं कुळ पाहिलं जायचं ना, कुळ म्हणले कुळ चांगलं नाही, म्हटलं कुळ पण तिचं चांगलं. राक्षसी कुळामध्ये आलेली ही पुतना, न कर्म चांगलं न कुळ चांगलं. म्हटले मग तिचा आहार चांगला असेल. आहार कळतो का? हा, मग बरं आहे. खाणं कळतो ना? जेवण मी वाक्य बोलू का एक? तुम्हाला वाईट वाटेल, जाऊ द्या. माणसं आता इतक्या चांगल्या चांगल्या गप्पा मारतात. मी तुम्हाला म्हणजे आम्ही रोज समाजामध्ये फिरणारी माणसं. सागर महाराज या 10 वर्षामध्ये अजून समाजाला काय खावं याची अक्कल नाही. फक्त कपडे घालायला शिकलो आम्ही 10 वर्षात. कपडे, काय खाल्लं पाहिजे याची अक्कल आम्हाला नाही, लक्षात ठेवा. आणि परमार्थन, श्रद्धान, बुद्धीन हे तर फार लांबच्या गोष्टी आहेत. इथं आहार चांगला नव्हता हिचा. रुधिराशना म्हणजे हृदय विदारण करत होते, रक्तप्राशन करत आलेली पुतना. न कर्म चांगलं, न कुळ चांगलं, न आहार चांगला, काहीच चांगलं नाही हो. म्हणले मग भावना चांगली असेल परमात्म्याकडे जात असताना. म्हणले भावना पण चांगली नव्हती. जिंघास मारण्याकरता आली ती होती, परमात्म्याला मारण्याकरता. काहीच गुण चांगला नव्हता, लक्षात ठेवा. मग गुरुदेवांना विचारलं जातं, राजा परीक्षिती विचारतात शुकदेवांना, गुरुदेव परमात्म्यानं तिला ती गती का दिली? जी गती देवकीला दिली, जी गती यशोदेला दिली, जी गती सनकादिकांना दिली, जी गती ध्रुवा, नारदा, अक्रूरा, शुकाहन, सनत कुमारा, या गती मी धनुर्धरा. हो, प्रल्हाद नारद पुंडरीक व्यासांबर शुकशो, ही जी 12 भागवतांना किंवा 12 भक्तांना जी गती दिली, ती गती पुतनेला परमात्म्याने दिली. का दिली? तर याचं एकच उत्तर गुरुदेवांनी सांगितलं, स्तनम दत्वाप्य सद्गतीम. जे काम देवकीनं करावं, जे काम यशोदेनं करावं, जे काम आईचं असतं, दुग्धप्राशन करावं मुलांना किंवा मुलांना दुग्धप्राशन करवण्याचं काम आईचं असतं, ते एक काम पुतनेनं केलं. आणि त्या एका कामासाठी परमात्म्यानं पुतनेला ती गती दिली, जी गती आपल्या भक्तांना दिली. बघा मग काय परमात्म्याचं आहे, काय अजून काय सांगावं परमात्म्याचं. ओतवा सनकादिकाचे निमाणे, सायुज्यो सौरसो दिधला पुतने, जी विषाचे निस्तनपाने मारू आली. विष घेऊन मारण्याला आलेली पुतना, पण परमात्म्यानं पुतनेला ती गती दिली. म्हणून तुम्हाला सर्वांना हात जोडून सांगतो, ह्या जन्मामध्ये सगळी चांगली कामं आपल्या हातून होणार नाही. आपण इथं भगवान दत्तात्रयांच्या मंदिरामध्ये आहोत, सर्वजण गंगेच्या किनारी आहोत.
हात जोडून सांगतो, या जन्मामध्ये सर्वच कामं चांगली होणार नाही. एक काम असं करा, एक काम असं करा की त्या कामाकडे पाहून परमात्मा तुमचा माझा उद्धार करतील. लक्षात ठेवा, तुमचं माझं कल्याण करतील, मोक्ष प्रदान करतील. एक काम चांगलं करा. परमात्म्याला एक काम चांगलं केलं तरी खूप आवडतं. लक्षात ठेवा. पुतणीनं ते केलं आणि म्हणून पुतणीला ती गती मिळाली. आपण पुढची कथा श्रवण करू. स्वामीजी एक भजन म्हणतील आणि आपण नंतर पुढची कथा श्रवण करू. राधे राधे गोविंद गोपाल राधे 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 गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे 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 गोविंद गोपाल राधे राधे गोविंद गोविंद राधे 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 गोविंद गोपाल राधे 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 गोविंद गोविंद राधे गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे 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 गोविंद गोपाल राधे 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 गोविंद गोविंद राधे 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 गोविंद गोपाल राधे 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 गोविंद गोपाल श्री राधे 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 गोविंद गोविंद राधे 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 गोविंद राधे गोपाल 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 राधे गोविंद राधे गोविंद राधे 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 जय जय श्री राधे जय जय श्री राधे जय जय श्री राधे कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय च नंदगोपकुमाराय गोविंदाय नमो नमः. आणि परमात्म्यानं पुतणीचा उद्धार केला. लक्षात ठेवा, भरपूर असुरांचा परमात्म्यानं उद्धार केला त्या ठिकाणी. आणि असं सांगितलं जातं, तृणाव्रताचा परमात्म्यानं उद्धार केला. एक एक आसूर पाठवला कंसानं, एक एक आसूर पाठवला. आसुरांची काही संख्या कमी नव्हती. आजही त्यांचे वंशज जिवंत आहेत, फक्त ते कळत नाही, नंतर कळतात. वंशज काही मरतात काय? आजही त्या आसुरांचे वंशज जिवंतच आहे, खूप आहे. आणि म्हणून हे आसूर एक 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 पाठवला. तृणाव्रत नावाचा आसूर पाठवला. त्यानं सांगितलं काय अवघड नाही त्याला मारणं, लहान मुलगा आहे, त्याला मी उचलतो म्हटला आणि एका पर्वतावर नेऊन खाली सोडून देतो. मारणं काय अवघड आहे? जगवणं अवघड असतं. मारणं काय अवघड असतं म्हटलं. याला आम्ही मारणार म्हटले. मारायचं सोपं असतं का जगवायचं सोपं असतं? तुम्हाला काय बोलतोय कळतं ना? नाही तर मोठा प्रश्न निर्माण व्हायचा, कोणाचा कोणाशी न घडे संबंध. म्हणजे काय कथा चालली पण काय कळानाच. अहो जगवणं सोपं असतं की मारणं सोपं असतं? जगवणं सोपं. ते म्हटले मारायचं काय अवघड आहे? मारतो म्हटले मी त्या मुलाला, लहान मुलगा आहे, मी त्याचा वध करतो. आणि गेला हा तृणाव्रत गेला आणि त्यानं त्या परमात्म्याला उचलण्याचा प्रयत्न केला. उचलायला लागला तो परमात्म्याला. परमात्म्यानं ठरवलं, परमात्म्यानं आपलं वजन वाढवायला सुरुवात केली. गिरी मानम शिशोर ओढून
नसे हे गिरकोटवर. असं सांगितलं जातं, येणीची विधी विधानाचा शास्त्राबोध केला, येणीची सुरपती स्वर्गी वैसविला हो. याचिया चपळपणे, हा चपळ आहे म्हणून वायू चपळ आहे. याचिया तेज तेज हुताशना, हुताशण म्हणजे अग्नी, अग्नीला तेज याचा आहे. सूर्याला ऊर्जा याची आहे. ही जी काही सर्व पंचमहाभूत आहेत ना, अस्य भयात वायुर्धावती, अस्य भयात मृत्युर्धावती. याच्या भीतीनं मृत्यू चालतो, याच्या भीतीनं वायू चालतो, याच्या भीतीनं ही पंचमहाभूत चालतात. लक्षात ठेवा. यानं आपलं वजन वाढवायला सुरुवात केली आणि असं वजन वाढवायला सुरुवात केली, ह्या तृणाव्रतानं कितीही त्याला उचलण्याचा प्रयत्न केला, उचलेनाच. त्याला वाटतं मी हा मुलगा उचलतो यशोदेचा, नंदाचा, की एखादा गिरी म्हणजे पर्वत उचलतोय. पर्वतासारखं वजन वाढलं, परमात्म्यानं वाढवलं. अशी परमात्म्याची लीला होती. लक्षात ठेवा. आणि त्या तृणाव्रताचा परमात्म्यानं उद्धार केला. आणि ज्यावेळी तृणाव्रताचा परमात्म्यानं उद्धार केला, पुन्हा भरपूर त्या ठिकाणी असुर पाठवले. आता परमात्मा थोडेसे मोठे झालेले आहेत. आणि परमात्मा ज्यावेळेस थोडे मोठे झाले, त्यावेळेस आपल्या संस्कृतीमध्ये नामकरण संस्कार, नावं ठेवावी लागतात. की व्यावहारिक ही जी आहे ना, तसं नाव नाहीच आहे. उपजलिया बालकासी नाव नाही ते पासी, ठेविलिये नावासी. जे नाव ठेवले ना त्याला ओ देत उठे. जे नाव ठेवलेलं आहे त्या नावाला ते होकार देतात. लक्षात ठेवा. म्हणून नामकरण सोहळा केला पाहिजे, नावं यांना ठेवली पाहिजेत, नावं यांना दिली पाहिजेत. म्हणून त्या ठिकाणी वसुदेवांकडे गर्गाचार्य येतात. आणि गर्गाचार्य हे ह्या यदुवंशाचे, यदुकुळाचे कुलपुरोहित. पूर्वी प्रत्येक कुलाला एक कुलपुरोहित असायचा. आणि हे गर्गाचार्य ह्या कुलाचे, यदुवंशाचे, ज्या वंशामध्ये परमात्म्यानं अवतार घेतलेला होता, त्याचे कुलपुरोहित हे गर्गाचार्य होते. लक्षात ठेवा. आणि गर्गाचार्यांकडे त्या ठिकाणी निरोपाठ गर्गाचार्य येतात. आणि त्या ठिकाणी वसुदेव असं सांगतात की जा तुम्ही नंदराजाच्या राजवाड्यामध्ये जा, आणि माझी 2 मुलं तिथं आहेत, त्या मुलांचा नामकरण सोहळा, त्यांना नावं द्या. पण हे पहा, हे कार्य गोपनीयतेमध्ये, म्हणजे कुणालाही न माहीत होता. तुम्ही असं त्यांना कधी सांगू नका की ही मुलं वसुदेव देवकीचे आहेत. तुम्ही गोपनीयता राखा आणि तिथं जा आणि हा जो सोहळा आहे हा सोहळा तुम्ही सिद्ध करा. गर्गाचार्य नंदराजाच्या राजवाड्याजवळ जातात. राजवाड्यामध्ये प्रवेश करतात. नंद गावाला जातात आणि सांगतात नंदराजाला, यदुनामहमाचार्य ख्यातश्च भुवि सर्वथा, संस्कृतं ते मया मन्यते देवकी सुतम. असं सांगतात नंदराजाला की मी यदुकुळाचा आचार्य आहे, हे संपूर्ण जगाला माहिती आहे. आणि तुझ्या मुलांचा नामकरण सोहळा जर मी करण्याकरता इथं आलेलो आहे आणि मोठ्या स्वरूपामध्ये थाटामाटामध्ये वाजत गाजत मोठं वैभवामध्ये जर केला, संस्कृतम, तुझ्या मुलांचा नामकरण सोहळा मी केला, तर मन्यते देवकी सुतम, कंसाला असं वाटल की ही देवकीचीच मुलं आहेत म्हणून तर गर्गाचार्य आलेले आहेत. तर असं करा, सोहळा गोशाळेमध्ये करा जिथे गायी आहे, आणि कुणालाही बोलू नका. कुणालाही न बोलावता गोशाळेमध्ये, हा थोड्या अशा मोजक्या लोकांमध्ये, जास्त मोठा उत्सव हा करू नका आणि छोटा उत्सव करा. आणि गोशाळा म्हणजे गायी जिथे आहेत तिथे हा उत्सव आपण करूया, असं गर्गाचार्यांनी नंदराजाला सांगितलं. आणि नंदराजाला पटलं. सांगितलं यशोदेला सांगितलं, रोहिणीला सांगितलं, असे सिद्ध आहेत, संत महात्मा सिद्ध आहेत, आणि त्यांच्या हातून आपल्या मुलांचा नामकरण सोहळा करायचा आहे. आणि मग यशोदेला सांगितलं, रोहिणीला सांगितलं. पण आईचं हृदय आहे, आल्यापासून संकट होती मुलांवर, म्हणजे आल्यापासून संकट होतं कृष्णावर. आल्यापासून म्हणण्याऐवजी यायच्या आधीपासून संकट.
बंदीशाळेमध्ये कधी विवाह झाला की लगेच बंदीशाळेमध्ये टाकलं गेलं ना देवकी वसुदेवानं, यायच्या अगोदरपासून संकट होती. आणि म्हणून देवकीनं ह्या यशोदेनं ठरवलं, रोहिणीनं ठरवलं की आपली मुलं लगेचच्या लगेच त्या संत किंवा जे आहेत गर्गाचार्य, त्या गर्गाचार्यांकडे लगेचच्या लगेच ही मुलं आपली द्यायची नाही, असं त्यांनी त्या ठिकाणी ठरवलं. आणि असं ठरलं गेलं. यशोदेनं सांगितलं तुझा बालक माझ्याकडे दे आणि माझा बालक तुझ्याकडे घे. मुलांची आदला बदली केली. म्हणजे यशोदेचा बालक रोहिणीच्या मांडीवर दिला आणि रोहिणीचा बालक यशोदेच्या मांडीवर दिला. आणि गोशाळेमध्ये हे गेलेले आहेत, जिथे गर्गाचार्य बसलेले आहेत. आणि हे जातात सर्वजण आणि म्हणतात, यशोदा पुढे जाते आणि म्हणते, बाबा हा माझा मुलगा आहे, याचं तुम्ही नाव काय ठेवणार? गर्गाचार्यांनी यशोदेच्या मांडीवर असणारा बालक पाहिला, बालकाकडे पाहिलं गर्गाचार्यांनी. आणि शुकदेव महर्षी राजा परीक्षितीला सांगतायत, जसं गर्गाचार्यांनी यशोदेच्या मांडीवर असणारा बालक पाहिला, गर्गाचार्यांच्या मुखातून श्लोक बाहेर पडले. गर्गाचार्य म्हणतात, अयम हि रोहिणी पुत्रो रमयन सुहृदैर्गुणैर आख्यास्यते राम इति बलाधिक्यात् बलम विदुः. अगं यशोदे, हा तुझा मुलगा नाही आहे, हा रोहिणीचा आहे. तू तुझ्या मांडीवर घेतला म्हणजे का हा तुझा होईल का? यशोदेला वाटलं हे सिद्ध खोटीचे आहेत, हे योग्य आहेत. आणि मग मात्र तिच्या लक्षामध्ये आलं की ही सामान्य व्यक्ती नाही, ही आसुरी शक्ती नाही. आणि तिनं सांगितलं, अयम ही रोहिणी पुत्र, हा रोहिणीचा मुलगा आहे. याचं बल, याचं ओज, याचं तेज अधिक असेल. बलाधिक्यात बलम विदुः, याचं नाव बलराम असेल. हा अतिशय बलवान असेल आणि म्हणून त्याचं नाव बलराम असं ठेवलं. लक्षात ठेवा. आता खात्री पटली यशोदेची. आणि यशोदेनं मग आपल्या मुलाला, म्हणजे भगवान परमात्म्याला आपल्या मांडीवर आज यशोदेनं घेतलेलं आहे. काय यशोदेचं भाग्य असेल, लक्षात ठेवा. आणि यशोदेनं परमात्म्याला मांडीवर घेतलं आणि गर्गाचार्यांकडे यशोदा म्हणते, बाबा हा माझा मुलगा आहे, तर ह्या मुलाचं नाव काय ठेवायचं? गर्गाचार्यांनी यशोदेच्या मांडीवर असणाऱ्या बालकाकडे पाहिलं आणि गर्गाचार्यांना भाव समाधी लागली. लक्षात ठेवा, समाधी लागली. हो, समाधीचं टाकलं तरी सुद्धा ते कमीच पडतं. लक्षात ठेवा. हो, समाधीचं सुख. आज गर्गाचार्यांना समाधी लागलेली आहे. 10 मिनटं होतात, 20 मिनटं होतात, गर्गाचार्य काही उठायला तयार नाही. नंदराजानं, बाबा उठा, बाबा हे आमच्या मुलाचं नामकरण सोहळा करायचा आहे, आमच्या मुलाचं नाव काय असेल? गर्गाचार्यांचे नेत्र सजल झाले. गर्गाचार्य असं म्हणू लागले की जन्मजन्मांतरामध्ये पिढ्यान पिढ्या ह्या कुलाचं कुलपौरोहित्य केलं, ते सर्व जन्म आज सफल झाले. आज आपल्याला परमात्म्याचं दर्शन होत आहे. पिढ्यान पिढ्या सेवा केली आणि म्हणून त्यांचे नेत्र सजल झाले. परमात्म्याला नाव किंवा परमात्म्याचा नामकरण सोहळा आपल्या हातानं होतोय, याचं मोठं आश्चर्य वाटलं गर्गाचार्यांना. आणि गर्गाचार्य यशोदेला सांगतात, यशोदे बहूनि सन्ति नामानि रूपानि च सुतस्य च. शुकदेव महर्षी राजा परीक्षितीला सांगत असताना असं सांगता, अगं यशोदे, याची हजारो नावं असतील. विश्वम विष्णुर्वषटकारो भूत भव्य भवत्प्रभू भूतकृत भूतभृद्भावो भूतात्मा भूतभावना भूतात्मा परमात्मा च मुक्तानां परमागति अव्ययः पुरुषः साक्षी क्षेत्रज्ञो क्षर एव च योगो योगविदां नेता प्रधान पुरुषेश्वराः नरसिंह वपु श्रीमान केशव पुरुषोत्तमाः सर्व शर्व शिवस्थानुर्भूतादिर्निधिरव्ययाः संभवो भावनो भर्ता प्रभव प्रभुरीश्वराः स्वयंभु शंभुरादित्य पुष्कराक्षो महास्मनाः अनादि निरनुद्धाता विधाता धातुरुत्तमाः अप्रमेयो ऋषिकेशो पद्मनाभो मनप्रभु विश्वकर्मा मनुस्त्रष्टा स्थविष्ठस्थविरो ध्रुवाः अग्राह्य शाश्वत कृष्णो लोहिताक्ष प्रतर्दनाः प्रभु तश्री ककुब्धाम पवित्रं मंगलम परम.
हजारो नावं, हजारो याचे नावं. ज्याला जे नाव योग्य वाटेल किंवा जे नाव घ्यावं असं वाटेल ते कुणी त्याचं नाव घ्या, पण पहिल्या क्षणी आकर्षण होईल म्हणून याचं नाव कृष्ण असेल असं गर्गाचार्यांनी सांगितलं. आणि म्हणून बोलता बोलता गर्गाचार्यांच्या मुखातून एक श्लोक बाहेर पडला की याचं एक नाव हा वसुदेव देवकीचा असल्यामुळे याचं एक नाव वासुदेव असेल. आणि जसं गर्गाचार्यांच्या मुखातून हा श्लोक पडला याचं नाव वासुदेव आहे, देवकी वसुदेवाचा असल्यामुळे लगेच यशोदेला वाईट वाटलं, नंद राजाला वाईट वाटलं, रोहिणीला वाईट वाटलं, सर्वांना वाईट वाटलं. म्हणले मग हा आमचा नाही का? काय असतं जिथं आपलत्व आपणत्व आपलं असलं की वेगळं वाटतं आणि दुसऱ्याचं असलं की कळतंय ना, आपला तो आणि दुसऱ्याचं ते. तुम्ही त्याच्यामध्ये चांगली माय, फक्त तुम्ही बोलत नाही. पीएचडी झाली. आपलं कसंही असू दे आपलं चांगलं, पण दुसऱ्याचं आपल्याला कधी म्हणले हा आमचा नाही का? मग हा कृष्ण आम्ही इतके उत्सव केले, आम्ही एवढं दान केलं, हा आमचा नाही का? हा जर वसुदेव देवकीचा आहे तर आमचा नाही का? पण ते गर्गाचार्य होते महाराज, त्यांनी सांगितलं प्रागयन वसुदेवस्य क्वचिदात्मा तवात्मजा. ह्या जन्मातलं मी सांगत नाही म्हटले, प्रागयन मागच्या जन्मामध्ये हा वसुदेव देवकीचा होता म्हणून याचं एक नाव वासुदेव असेल. ह्या जन्मामध्ये हा तुमचाच आहे. बरं वाटलं. कधी कधी अज्ञानामध्ये आनंद असतो, लक्षात ठेवा. अज्ञानच बरं. म्हणून या गर्गाचार्याने सांगितलं या जन्मामध्ये हा तुमचाच आहे, मागच्या जन्मामध्ये हा वसुदेव देवकीचा होता. प्रागयन वसुदेवस्य क्वचितात्मा तमात्मजा. आणि म्हणून याचं हे नाव एक वासुदेव असेल अशी या ठिकाणी कथा सांगितली जाते. एक भजन करू, पुढची कथा आपण श्रवण करू. हरी म्हणा तुम्ही गोविंद म्हणा, तुम्ही गोपाल म्हणा, तुम्ही नारायण. हरी म्हणा तुम्ही गोविंद म्हणा, तुम्ही गोपाल म्हणा, तुम्ही नारायण. हरी म्हणा तुम्ही गोविंद म्हणा, तुम्ही गोपाल म्हणा, तुम्ही नारायण. हरी म्हणा तुम्ही गोविंद म्हणा, तुम्ही गोपाल म्हणा, तुम्ही नारायण. हरी म्हणा तुम्ही गोविंद म्हणा, तुम्ही गोपाल म्हणा, तुम्ही नारायण. हरी म्हणा तुम्ही गोविंद म्हणा, तुम्ही गोपाल म्हणा, तुम्ही नारायण. हरी म्हणा तुम्ही गोविंद म्हणा, तुम्ही गोपाल म्हणा, तुम्ही नारायण. हरी म्हणा तुम्ही तुम्ही नारायण. राम म्हणा राजा राम म्हणा, मेघा श्याम म्हणा, आत्मा राम म्हणा. राम म्हणा राजा राम म्हणा, मेघा श्याम म्हणा, आत्मा राम म्हणा. राम म्हणा राजा राम म्हणा, मेघा श्याम म्हणा, आत्मा राम म्हणा. राम श्याम म्हणा. हरी म्हणा तुम्ही गोविंद म्हणा, तुम्ही गोपाल म्हणा, तुम्ही नारायण. हरी म्हणा तुम्ही गोविंद म्हणा, तुम्ही गोपाल म्हणा, तुम्ही नारायण. हरी म्हणा तुम्ही गोविंद म्हणा, तुम्ही गोपाल
कृष्ण भगवान की जय श्रीमद्भागवत महापुराण की कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय च नंदगोपकुमाराय गोविंदाय नमो नमः. अतिशय सुंदर असा नामकरण विधी झाला. परमात्म्यानं सुंदर त्या ठिकाणी खूप काही लीला केल्या. लक्षात ठेवा. शुकदेव महर्षी राजा परीक्षितीला सांगतात, वत्सान मुंचन क्वचित समये क्रोश संजातः स स्तेयम. परमात्म्यानं काय काय केलं तिथं. हो, वत्सान, वत्स म्हणजे वासरं सोडली. हो, मुंचन मुक्त केली, जी बांधलेली होती ती मुक्त केली. क्वचित समये, कधी कधी. हो, ह्या सर्व लीला परमात्म्यानं त्या भूमीमध्ये केल्या. लक्षात ठेवा. त्या ब्रजभूमीमध्ये परमात्म्यानं लीला केल्या, अनंत लीला परमात्म्याच्या. ह्या लीला सांगत असताना वाणी थकून जाईल, सांगणारे थकतील, ऐकणारे तरी कुठं नीट राहतील. ऐकणारे सुद्धा थकून जातील. ऐकणारे म्हणतील बास बास बास. 9 वाजले, कांदे भरायला जायचे, बास म्हटले. किती किती तुम्ही लिहिला. काम आहे म्हणले. तुम्हाला काही काम नाही म्हटले. सगळे कामं देवानं आमच्या मागं लावले, तुम्ही किती वेळ सांगणार म्हटले. बास म्हटले, आता बास. ऐकणारे सुद्धा थकून जातील. वाणी गुणानुकथने श्रवणौ कथायाम हस्तौच. हो, सर्व हे इंद्रिय थकून जातील. असितगिरी समम सात कज्जलम सिंधु पात्री श्रुतर वरुशाखा लेखनी पत्र मुर्वी लिखती यदि गृहीत्वा शारदा सर्व कालम तदपि तव गुणानामीश पारण्ययाती. हो, त्यारे गुण लिहिता येणार नाही, सांगता येणार नाही. हो, इतके त्याचे गुण आहेत, इतक्या त्याच्या अपरंपार अशा लीला आहेत. लक्षात ठेवा. आणि ह्या सर्व लीला परमात्म्यानं त्या कधी केल्या. लहानपणी ईदसे चरित्र केले नारायणे रांगता गोधने राखिता हे. ह्या सर्व लीला परमात्म्यानं रांगता गोधने लहानपणी ह्या परमात्म्याच्या लीला आहेत. लक्षात. अलौकिक लीला. आणि ह्या सर्व लीला करत असताना त्या ठिकाणी एक दिवस परमात्म्यानं, हो, इतकं सुंदर चिंतन आहे शुकदेवांचं. परमात्म्याची पत्नी आहे पृथ्वी. आणि ही पृथ्वी परमात्म्याची पत्नी असल्यामुळे पृथ्वीला परमात्म्यानं पूर्वी अवतार घेत असताना, अवताराचं प्रयोजन सांगत असताना पृथ्वीला वचन दिलं होतं परमात्म्यानं, मी उद्भवेन, मी यदुकुळामध्ये अवतीर्ण होणार आहे, त्यावेळेस मी तुझं रक्षण करील आणि तुला जी सौख्य किंवा तुला ज्या ज्या काही गोष्टी आहेत त्या मी सर्व तुला इथं आल्यानंतर देणार आहे, असं पृथ्वीला वचन दिलं होतं. पण ह्या सर्व अद्भुत लीला पाहत असताना पृथ्वीला असं वाटलं की परमात्मा विसरले. पृथ्वीला असं वाटू लागलं परमात्मा विसरले. परंतु परमात्मा कधीही विसरलेले नव्हते. मग पृथ्वीला धीर यावा, पत्नीला धीर, पृथ्वी पत्नी आहे ना, पत्नीला धीर यावा, पत्नीला धैर्य निर्माण व्हावं म्हणून परमात्म्यानं काय केलं, पृथ्वीमध्ये 6 प्रकारचे सर्व काय आहे, हे जे रस आहेत, कट्टमम ललवना तीक्ष्ण रुक्ष्ण विदाहिना, हा सात्विक वगैरे सर्व सर्व काय आहे, कडू गोड आंब, सर्व हे पृथ्वीमध्ये सर्व राजस तामस सात्विक काय काय आहे ते सर्व पृथ्वीमध्ये आहे. म्हणून लक्षण करत असताना शास्त्र, न्यायशास्त्रामध्ये आता स्वामीजी न्याय वेदांताचार्य आहेत, तत्र गंधवती पृथ्वी, पृथ्वीमध्ये सर्व प्रकारचे गंध आहेत पृथ्वीमध्ये. आणि पृथ्वी अशी असल्यामुळे पृथ्वीला धीर प्राप्त व्हावा, पृथ्वीला धैर्य प्राप्त व्हावं मग थोडी माती घेतली परमात्म्यानं आणि ती थोडीशी माती परमात्म्यानं भक्षण केली. सर्व सवंगडी होते आणि त्या सवंगड्यानं सर्वांनी सांगितलं, हो असं म्हणतात, कस्माद, कशामुळे, भक्षितवान अंब, हिनं काय केलं की वदंती तावका, सर्व जे त्यांचे मित्रमंडळी सवंगडी होते ते यशोदेकडे गेले आणि यशोदेला सांगितलं, आज तुझ्या कान्हानं, आज तुझ्या कृष्णानं, ह्या सर्व भगवंतानं, आई आज यानं माती भक्षण केलेली आहे आणि परमात्म्याला लीला करायची होती. नाहम
आई मी असं काही केलं नाही ना. आई गाई नाही खाली मी माती, आई गाई नाही खाली मी माती, आई गाई नाही खाली मी माती. आई गं नाही खाली मी माती, आई गं नाही खाली मी माती, आई गं नाही खाली मी माती. बळीराम दादा, बळीराम दादा, बळीराम दादा, बळीराम दादा, बळीराम दादा रे, बळीराम दादा, बळीराम दादा, बळीराम दादा खोट बोलतो बळीराम दादा, बळीराम दादा खोट बोलतो बळीराम दादा, बळीराम दादा खोट बोलतो बळीराम दादा. बळीराम दादा खोट बोलतो बळीराम दादा. तो बंड घेतो मजवरी, हे आई गाई, आई गाई, आई गाई नाही खाली मी माती, आई गाई नाही खाली मी माती, आई गाई नाही खाली मी माती. नाही खाली मी माती, आई गं नाही खाली मी माती, आई गं नाही खाली मी माती. मुख पसरोनी, 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 दावी मातीला मुख पसरोनी, मुख पसरोनी, दावी मातेला मुख पसरोनी, मुख पसरोनी, दावी मातीला मुख पसरोनी. मुख पसरोनी, दावी मातेला मुख पसरोनी. आळ घेतो मजवरी, हे आई गाई, आई गाई, आई गाई नाही खाली मी मात, आई गाई नाही खाली मी मात, आई गाई नाही खाली मी माती, आई गाई नाही खाली मी माती, आई गं नाही खाली मी माती, आई गं नाही खाली मी माती. नाही. वा वा. नाही म्हटली मी माती खाल्ली नाही आई. वा वा. घाबरत घाबरत टाळे वाजू नका, चांगला मोठ्याने टाळे वाजवा. तो आनंद आहे, लक्षात ठेवा. आई नाहम भक्षितवान अंब, अंब म्हणजे आई. सर्व हे मिथ्या सांगतात, मिथ्या भिसंशिना हा. आणि तुला जर माझ्यावर विश्वास नसेल, यदि तुला सत्य वाटत नसेल, तर आई समक्षम पश्य मे मुखम, आई माझं मुख पहा. आणि मुख पहा असं म्हटल्यानंतर ज्ञानोबाऱ्याने विचारा, माऊली म्हणतात, ते वेळी झाडा द्यावयाचे निमिसे, एक वेळ श्रीपदी. परमात्मा श्रीपती खादली होती माती, माती खाल्ली आणि झाडा म्हणजे ते पाहण्याकरता आईनं त्याला मांडीवर बसवलं. यशोदेने धरला करी, बैसविला मांडीवरी. आईनं मुलाला मांडीवर बसवलं आणि सांगितलं, असं करून दाखव, पश्चिमी मुखम. आणि मुख पसरवून दाखवलं तर आज यशोदेला भगवंताच्या मुखामध्ये सर्व ब्रह्मांड, आज आपल्या आईला परमात्म्यानं विश्वरूप दर्शन दाखवलेलं आहे. सर्व ब्रह्मांड भगवंताच्या मुखामध्ये होते, लक्षात ठेवा. सर्व देवता भगवंताला वंदन करत होते. यम ब्रह्मा वरुणेंद्र रुद्र मरुत स्तुणवन्ति दिव्यैर्स्तवैर्, वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैर्, गायन्ति यं सामगा. इंद्र चंद्र महेंद्र यातेच पूजिती, श्रुतिशास्त्र तेही यातेच स्तविती. महासिद्ध मुनी, सर्व सिद्ध असणारे मुनी असणारे यांना वंदन करत होते, लक्षात ठेवा. हो, हजारो सूर्य, हजारो ब्रह्मांड आज आपल्या यशोदेनं आज परमात्म्याच्या मुखामध्ये पाहिले, लक्षात ठेवा. आणि यशोदेच्या लक्षात आलं, हा सामान्य नाही. आज यशोदा विसरून गेली की हा आपला मुलगा आहे,
हा आपला बालक आहे. यशोदेच्या आज मनामध्ये ईश्वरीय भाव जागृत झाला की हा ईश्वर आहे, हा देव आहे. यशोदेला असं वाटलं याला प्रदक्षिणा घालावी, याला वंदन करावं, याला नैवेद्य दाखवावा, याचं पूजन करावं. आज आपल्या आईच्या मनामध्ये पुत्रत्व भाव हा नष्ट झालेला आहे आणि ईश्वरीय भाव हा जागृत झालेला आहे की याचं वंदन केलं पाहिजे, याला प्रदक्षिणा घातल्या पाहिजेत, हो, याला नैवेद्य दाखवला पाहिजे, हा देव आहे. आणि मग मात्र परमात्म्याच्या डोळ्यामध्ये अश्रू आले की आपण आईला विश्वरूप दर्शन दाखवण्याकरता हा प्रयत्न केला आणि आज मातृत्व नष्ट होणार आहे. आणि जर ईश्वर आपल्याला हिनं बनवलं तर हा काही उपयोगाचं नाही. लक्षात ठेवा. पुन्हा माईला सांगितलं जो भाव तिच्या मनामध्ये निर्माण झाला तो भाव तिचा काय कर, नष्ट कर. आणि मग अशा सर्व लीला परमात्म्यानं केला. एकदा गृहदाशीषु, हो, मंथन करत असताना त्या ठिकाणी तिथं नल आणि कुबेर नावाचे वृक्ष होते. परमात्म्यानं त्या शापित होते, दारामध्ये होते ते वृक्ष. परमात्म्याला बांधलं, उखळाला बांधलं परमात्म्याला. परमात्मा अनिर्बंध आहेत, परमात्मा कधी बांधल्या जात नाहीत, लक्षात ठेवा. हो, पण आपल्या भक्तासाठी परमात्मा, ज्ञानानं परमात्मा कळतात, भक्तीनं परमात्मा आकळले जातात आणि अंतःकरणामध्ये शुद्ध प्रेम असेल तर परमात्मा बांधले जातात. लक्षात ठेवा. परमात्म्यानं सुद्धा बांधता येतं. लक्षात ठेवा. बांधण्याचा प्रयत्न केला यशोदेनं तर कमीच पडायची दोरी. 4 बोटं दोरी, सगळ्या दोऱ्या आणल्या राज्यातल्या, ते बांधताच येईना. पण घामाघूम झाली यशोदा. शुकदेव महर्षी इतकं सुंदर सांगतात, तिचे ते घाम पाहिला, तिचे ते प्रयत्न पाहिले आणि परमात्म्यानं स्वतःला बांधून घेतलं. लक्षात ठेवा. संत बांधून घेतात. लक्षात ठेवा स्वतःला. आणि मग बांधून घेतलं आणि उखळाला बांधलं. ते उखळ असं आणलं आणि दोन्ही वृक्षांच्या बरोबर तिथं आणलं त्या परमात्म्यानं. आणि बरोबर ते वृक्ष काय केले परमात्म्यानं, त्या वृक्षांचा परमात्म्यानं उद्धार केला. लक्षात ठेवा. अशा परमात्म्याच्या अलौकिक लीला. आणि ह्या सर्व लीला परमात्मा करत असताना आता परमात्मा बऱ्यापैकी मोठे झालेले आहेत. ते विमलार्जुन होते. लक्षात ठेवा. विमलार्जुनाचा परमात्म्यानं उद्धार केला आणि परमात्मा आता थोडे मोठे झालेले आहेत. लक्षात ठेवा. मग परमात्म्यानं दही, दूध, लोणी सर्व सवंगण्यांना एकत्र केलं आणि सर्व सवंगण्यांना एकत्र केल्यानंतर सांगितलं आता तुम्हाला चांगलं हे सर्व देतो. परमात्म्यावर लांछन लागलं गेलं की परमात्म्यानं चोरी केली, परमात्म्यानं चोरी केली. पण सज्जन हो, लक्षात ठेवा, परमात्म्यानं जी चोरी केली ती चोरी जीव करत नाही. शुकदेव महर्षी राजा परीक्षितला सांगतात, ब्रजे वसंतम नवनीत चौरम, ब्रजे वसंतम नवनीत चौरम, प्रजांगनानां च दुकूल चौरम, अनंत जन्मार्जित च पाप चौरम, चौराग्रगण्यम पुरुषम नमामि. म्हणून अशी चोरी परमात्म्यानं केली. हो, सकाळी काकड्यामध्ये गवळण म्हटली ना, ऐसा पुराण प्रसिद्ध चोर. पुराणामध्ये असा चोर तुम्हाला पाहायला मिळणार नाही, असा तुम्हाला शास्त्रामध्ये चोर पाहायला मिळणार नाही. केशव नाम्याचा. मस्त गवळण म्हटली होती ना सकाळी. आणि मग असा चोर पाहिला. लक्षात ठेवा. ज्यानं अनंत जन्माचं दैन्य, अनंत जन्माचं दारिद्र्य, अनंत जन्माचं दुःख ज्यानं चोरलेलं आहे. लक्षात ठेवा. तुम्ही आम्ही यशाची चोरी करू शकतो, तुम्ही आम्ही वैभवाची चोरी करू शकतो, तुम्ही आम्ही संपत्तीची चोरी करू शकतो, पण आम्ही दारिद्र्याची चोरी करू शकत नाही, आम्ही दुःखाची चोरी करू शकत नाही. आम्ही एखाद्या व्यक्तीच्या जीवनातल्या वेदना कमी करू शकत नाही. लक्षात ठेवा. वेदना वाढवू शकतो पण वेदना कमी करू शकत नाही. परमात्मा वेदना कमी करतात. परमात्मा हो पापाची परमात्मा चोरी करतात. हो, परमात्मा चित्त चोरी येले नंदाच्या नंदने, तुका म्हणे येणे गरुडध्वजे. आणि ही चोरी केली आणि ही चोरी खूप अशी गाऱ्हाणे वाढत गेली, गाऱ्हाणे वाढत गेली. पहिली आली धावत, पहिली आली धावत. तिनं सांगितलं यानं असं केलं, त्यानं तसं केलं, त्यानं तसं केलं. यशोदे कृष्णाला सांगावे, यशोदे कृष्णाला सांगावे, गोकुळी
मथुरे बाजारी अवघ्या जात होत्या मथुरेला उभा कृष्णा विटेवरी उभा कृष्णा विटेवरी गोकुळी रावे का जावे गोकुळी रावे का जावे गोकुळी रावे का जावे यशोदे कृष्णाशी सांगावे यशोदे कृष्णाला सांगावे गोकुळी रावे का जावे गोकुळी रावे का जावे गोकुळी रावे का जावे वा वा. यशोदे, आम्ही गोकुळामध्ये राहायचं की नाही? का हे गोकुळ सोडून आम्ही निघून जाऊ? भरपूर आम्हाला तुमचा जो हा पुत्र आहे हा फार त्रास देत आहे. यानं भक्षण केलं, दही दूध भक्षण केलं, याचं आम्हाला वाईट वाटत नाही, पण भक्षण करण्यापेक्षा जास्त त्यानं काय केलं, हे सांडलेलं आहे, मडके फोडलेले आहेत आणि आमच्या सर्व दानादीन करून टाकलेली आहे. मग आम्ही इथं राहावं की जावं? पहिली आली धावत, दुसरी आली धावत, येईन ग बाई काय केली करणी. यानं आशा करणे अशी सर्व केलं यानं. काय काय यानं लीला केल्या. आणि मग ऐसे सांगता गाराणी यशोदे नयनी आले पाणी. यशोदेच्या डोळ्यामध्ये अश्रू आले. यशोदेनं परमात्म्याला, ह्या गवळणीने यशोदेनं सांगितलं भरपूर, तुम्हीच अशा आहात, माझा बाळ असा नाहीच आहे, बाळ सगुण गुणाचे तान्हे गे बाळ दिसतंय गोजरवाणी. काय सांगत गाराणे गे गोकुळच्या नारी, तुम्ही 12 घरच्या 12 गे, रंग माझा वेडा याला नाही दुसरा जोडा, तुम्ही याची संगत सोडा. तुम्हीच आहात अशा, तुम्हीच अशा आहात, तुम्हीच अशा आहात, असं यशोदा भरपूर सांगत होती. परंतु शेवटी यशोदेच्या डोळ्यामध्ये अश्रू आले आणि आपल्या आईच्या डोळ्यामध्ये अश्रू, पित्याच्या डोळ्यामध्ये अश्रू परमात्म्याला पाहवले नाही. आणि मग परमात्म्यानं ठरवलं की आता इथं थांबायचं नाही. आज परमात्मा वनामध्ये, वृंदावनामध्ये परमात्मा आलेले आहे. गोदने 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 चरावया जातो शारंग पाणी, चरावया जातो शारंग पाणी, चरावया जातो शारंग पाणी. गोदने 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 चरावया जातो शारंग पाणी. चारावया जातो सारंग गोदने चारावया जातो सारंग मार्गी भेटली राधिका गवळणी, कृष्णदान मागे निर्या सडोनी, तवती देखिली यशोदा. यशोदा पाहिली आणि म्हटलं चेंडू चेंडू घेतलं चेंडू. आता ज्यानं ही भूत भौतिक सृष्टी निर्माण केली ते राधिकामध्ये तुम्ही चेंडू घेतला नाही, पण ज्यानं तुम्हाला मला निर्माण केलं, ज्यानं ही भूत भौतिक सृष्टी ज्यानं उत्पन्न केली, त्याला एक चेंडू निर्माण करता येत नाही का? महाराज म्हणतात पुढं, निरी आसडिता चेंडू पडे धरणीसी. धरणी म्हणजे त्याला काय चेंडू निर्माण करता येत नाही का परमात्म्याला? एवढं निर्माण केलं त्यानं. आणि चेंडू काय आहे? परमात्म्यानं ह्या सर्व लीला तिथे केल्या. परमात्मा वनामध्ये, वृंदावनामध्ये गेले. वनं वृंदावनं नाम पश्यव्यं नवकाननं, गोप गोपी गवां सेव्यं. परमात्मा आज वृंदावनामध्ये आलेले आहेत. वृंदावन सोबन नाही बरसाने सो ग्राम, वंशी वट सो वट नाही,
राधे नाम सोना. आणि परमात्मा आज वृंदावनामध्ये आल्यानंतर परमात्म्यानं तिथंही भरपूर लीला केल्या. वृंदावनामध्ये लक्षात ठेवा, परमात्म्यानं तिथं त्या ठिकाणी बकासुराचा उद्धार केला, अघासुराचा उद्धार केला परमात्म्यानं. वत्साचरण त्या ठिकाणी परमात्म्यानं केलेलं आहे. आणि त्या ठिकाणी परमात्म्यानं ब्रह्मदेवाला सुद्धा धातामपि विस्मिता हा धातानाम ब्रह्मदेव 14 महिने ब्रह्मदेव गाई वास्त्र गोपाळ सर्व घेऊन आपल्या ब्रह्मलोकाला गेले होते ते ब्रह्मदेव. आणि ब्रह्मदेव वर गेल्यानंतर सर्वांना घेऊन गेले. त्यांना वाटलं हा कशाचा ईश आणि कशाचा काय सत्य आणि कशाचं काय. म्हणले गवळीयांची गवळ्यांचं ताक पितो, उच्चिष्ट खातो, हा कशाचा ईश्वर आणि कशाचा देव. असं ब्रह्मदेवाला मोह, ब्रह्मदेवाला थोडंसं अहंकार झालेला होता. 14 महिने ब्रह्मदेव आपल्या सर्व लोकाला ब्रह्मलोकाला घेऊन गेले. परंतु परमात्म्यानं काय केलं, एकटाची झाला नानाकारी. तेवढ्या गायी परमात्मा स्वतः बनले, तेवढे गोपाळ परमात्मा स्वतः बनले. 14 महिन्यानंतर ब्रह्मदेव हात जोडून रडू लागले ब्रह्मदेव. आणि ब्रह्मदेव असं स्तवन करू लागले, बिभ्रदवेनुजठरपटयो शृंगवेत्रे च कक्षे वामे पानो मसृणकवलं दध्वलान्यङ्गुलीषु तिष्ठन्मध्ये स्वपरिसृदो हासयन्नर्मभिः स्वे. ओ आशा लीला परमात्म्याच्या होत्या. लक्षात ठेवा, आशा इतक्या लीला परमात्म्यानं त्या ठिकाणी केल्या की शुकदेव महर्षी असं तोंड भरून वर्णन करतात. लक्षात ठेवा. नंतर परमात्म्यानं त्या ठिकाणी अशा सर्व लीला करत असताना ब्रह्मदेवाला त्या ठिकाणी हे क्षमा केली. गोपालन परमात्म्यानं गाईचं पालन केलं. कार्तिक शुक्ल अष्टमी बुधवार परमात्म्यानं गाईचं पालन केलं. आणि धेनुकासूर तिथे आला. परमात्म्यानं त्या धेनुकासुराचा परमात्म्यानं वध केला. त्यालाही परमात्म्यानं उत्तम अशी गती दिली. आणि परमात्म्यानं त्या ठिकाणी अतिशय सुंदर अशी लीला केली. त्या ठिकाणी कालियामर्दनाची लीला परमात्म्यानं केली. तो चेंडू परमात्म्यानं त्या डोहामध्ये पाडायचाच होता, परमात्म्याला पाडला. आणि तो चेंडू पाडल्यानंतर परमात्मा त्या कालिया डोहामध्ये परमात्मा काय करतात, परमात्मा त्या ठिकाणी जातात. आणि तिथं गेल्यानंतर तो सर्प असा असतो, इतकं विष असतं त्या सर्पाचं की वरून पक्षी जात असणारा तो पक्षीसुद्धा मृत व्हायचा. इतकं त्याच्यामध्ये काय होतं, ते विष होतं. लक्षात ठेवा. परमात्मा तिथे जातात. अशी परिस्थिती निर्माण होते. अबाल वृद्ध वनिता, अबाल वृद्ध वनिता सर्वेंगी पशुवृत्तयाः निर्जग्मुर गोकुलाधीन कृष्ण दर्शन लालसा. आणि मग मात्र परमात्मा त्या कालिया सर्पाजवळ जातात. आणि सर्पाजवळ गेल्यानंतर त्यांचा भरपूर असा संवाद होतो. आणि परमात्मा त्या सर्पाला दंड देतात. आता तर मरणार, मृत्युमुखी पडणार. त्या सर्पाच्या पत्न्या तिथे येतात. आणि पत्न्या तिथं आल्यानंतर पत्न्या परमात्म्याचं स्तवन करतात की काय आमच्या पतीचं भाग्य आहे की साक्षात तुमचे दोनही चरण आमच्या पतीच्या मस्तकावर आलेले आहेत. केवढं भाग्य आमच्या पतीचं. योगी ध्येयांघ्रि पंकजम. परमात्मा हसू लागले. परमात्मा म्हटले, हे काय स्तवन आहे का? परमात्मा म्हटले, अजून मी 2 मिनिटं तुमच्या पतीच्या मस्तकावरून जर खाली आलो नाही तर याचा मृत्यू होईल. आणि हे कशाचं भाग्य. त्यावेळेस त्या नागपत्न्या हुशार होत्या. नागपत्न्या असं म्हटल्या देवाला, देवा, अरे देवा, बळीनं सर्व संपदा तुला दानामध्ये दिली. राजा बळीनं सर्व संपत्ती तुला दिली, तेव्हा तू तुझं एक चरण किंवा एक पाय त्या बळीच्या मस्तकावर ठेवला. आमच्या पतीनं तुला काय दिलंय? आणि 2ही पाय तू आमच्या पतीच्या मस्तकावर ठेवलेत. याचा अर्थ असा आहे की तुझी कृपाच आहे. त्याची कृपा कळाली पाहिजे. लक्षात ठेवा. मी धाडस करून बोलतो, परमात्म्यानं तुमच्या माझ्या वाट्याला दुःख दिलं ना, दुःख, ते दुःख सुद्धा परमात्म्याची कृपा म्हणून स्वीकार करा. लक्षात ठेवा. तीही परमात्म्याची कृपाच आहे. लक्षात ठेवा. दुःख तर पण पचवता येऊ द्या. लक्षात ठेवा. दुःख दिलं, सुख दिलं, ही त्याची कृपा आहे. लक्षात ठेवा. त्यानं दुःख दिलं, देऊ द्या. त्यानं सुख दिलं, देऊ द्या. जे त्याला वाटतंय तो ते देणार आहे. लक्षात ठेवा. आपली जशी योग्यता आहे, आपला जसा अधिकार आहे, देवाला नावं ठेवू नका. देवानं जे दिलंय ना त्याचा स्वीकार करा. लक्षात ठेवा. जे दिलंय त्याचा स्वीकार करा. जे काही तुम्हाला मला दिलेलं आहे त्याचा
प्रामाणिकपणानं स्वीकार करा. ही परमात्म्याची कृपाच आहे, लक्षात ठेवा. आणि म्हणून मस्त त्यांनी स्तवन केलं. परमात्मा प्रसन्न झाले. नागपत्न्यांना सांगितलं तुम्हाला काही पाहिजे का? नागपत्न्यांनी सांगितलं न पारमेष्ठ्यम न महेंद्रधेष्णम न सार्वभौमम न रसाधिपत्यम न योग सिद्धी न पुनर्भवम. आम्हाला समुची धरतीचं ऐश्वर्य नको आहे, आम्हाला यश नको, कीर्ती नको, वैभव नको. तब पाद प्रपन्न रजाहा, म्हणजे तुझ्या चरणाचे रजक्कन पाहिजे. आणि परमात्म्याच्या चरणाचे रजक्कन जर पाहिजे आहे त्यांना, नागपत्न्यांना, तर परमात्म्याला त्याच्या मस्तकाहून खाली यावं लागेल, लक्षात ठेवा. आणि मग परमात्मा खाली आले. जसे परमात्मा खाली आले तसा पतीचा प्राण वाचला, लक्षात ठेवा. हुशार होत्या नागपत्न्या. आणि मग नागपत्न्यांनी त्या कालियाचा प्राण वाचवला. परमात्म्यानं त्यांनी मोठं स्तवन केलं. म्हटले तू इथं राहू नको, रमणद्वीपामध्ये तू जा. आणि मग त्या ठिकाणी सर्प त्या ठिकाणी निघून गेला. परमात्म्यानं सांगितलं की आता तुला काही होणार नाही, माझे चरण तुझ्या मस्तकावर आहेत, तू माझा दास आहेस. आणि हरिदासाला काही भय नसतं. हरीची दासा हरी दाही दिशा. ओ आम्हा हरीच्या दासा काही भय नाही. त्रिलोकामध्ये तुला आता तुझं कोणी वैर होणार नाही, तू जा म्हटले. सर्पाचा त्या ठिकाणी उद्धार केला परमात्म्यानं. आणि ह्या सर्व लीला शुकदेव महर्षी राजा परीक्षितीला सांगतायत. आज परमात्म्यानं हेमंते प्रथमे मासे नंदव्रज कुमारिकाः चिरूर हविष्यम भंजानम, कात्यायनीचं पूजन केलं. आणि परमात्म्यानं आज जी लीला केली ना, ती अद्भुत लीला, चीरहरण लीला. जे चीरहरण लीला, चीर म्हणजे अविद्या, अज्ञान. ही लीला आहे ना, हेच ज्यांची चीरहरण लीला झालेली आहे तेच रासलीलेचे अधिकारी आहेत, लक्षात ठेवा. रासलीलेचे अधिकारी मोठे आहेत. भीष्म आहेत रासलीलेचे अधिकारी, प्रल्हाद आहे रासलीलेचे अधिकारी, नारद आहेत रासलीलेचे अधिकारी, शुकदेव, हे सर्वच अधिकारी व्यक्ती आहेत. यांचं चीरहरण म्हणजे अविद्या. आणि ही लीला परमात्म्यानं हेमंत ऋतू, हेमंते प्रथमे मासे कात्यायनीची पूजा केली. कात्यायनी महामाई महायोगिन्यधीश्वरी नंदगोपसुतं देवी पतिते कृते नमः. कात्यायनीची पूजा हेमंत ऋतूमध्ये कुमारिकांनी अवश्य करावी, मोठा लाभ होतो, असं भागवतामध्ये शुकदेव महर्षी राजा परीक्षितीला सांगतात. आणि म्हणून ज्या कुमारिका आहेत त्या कुमारिकांनी हेमंत ऋतूमध्ये त्या ठिकाणी ही कात्यायनीची पूजा केली. कात्यायनी महामाई महायोगिन्यधीश्वरी नंदगोपसुतं देवी पतिते कुरुते नमः. आणि परमात्म्यानं ह्या सर्वांचं ते जे काही वस्त्रहरण जी लीला होती असं सांगितलं जातं. हो, गोप वधूटी दुकूल चौराय. हे गोप म्हणजे काय, यांचे वस्त्र म्हणजे काय, चोरी म्हणजे काय, तर कृष्ण म्हणजे ईश्वर. कृष्ण म्हणजे ईश्वर, गोपी म्हणजे जीव आणि वस्त्र म्हणजे अविद्या. तर याचा सरळ सरळ अर्थ असा आहे की कृष्णरूपी ईश्वरानं गोपिकारूपी जीवांची अविद्यारूपी वस्त्रहरण केले. अनंत अनंत जन्माचं जे अज्ञान होतं, अनंत जन्माची जी अविद्या होती, ही अविद्या परमात्म्यानं हरण केली, लक्षात ठेवा. आणि मग परमात्म्याला काही दोष लावण्याची गरज नाही. आणि असं त्या ठिकाणी श्रीमद भागवतामध्ये सांगितलं जातं. नंतर परमात्म्याने यज्ञपत्न्यांवर कृपा केली. यज्ञपत्न्या भाग्यवान होत्या. ते जे यज्ञाचे मंत्र म्हणत होते त्यांना ईश्वराचा अधिकार समजला नाही, पण त्यांच्या ज्या पत्न्या होत्या त्यांनी सांगितलं की जा. परमात्म्यानं सांगितलं आपल्या सर्व जे काही गोपाळ होते किंवा त्यांचे सवंगडी होते, म्हणले थोडं अन्न आणा. ते यज्ञ करणारे त्यांनी काही अन्न दिलं नाही. म्हटले ते देत नाही. म्हणले मग असं करा, त्यांच्या पत्न्यांकडे द्या. पत्न्या भाग्यवान होत्या. ज्याच्यासाठी स्वाहाकार चालला होता, स्वाहा स्वाहा, ज्याच्यासाठी चाललं होतं तो अन्न मागायला आला होता, लक्षात ठेवा. तो अन्न मागत होता. आणि हे ह्या पत्न्यांना कळालं आणि ह्या यज्ञपत्न्यांनी अन्न दिलं. परमात्म्यानं त्यांच्यावर कृपा केली, लक्षात ठेवा. हो, परमात्म्यानं त्यांना सुद्धा कृपा केली, अशी कथा श्रीमद भागवतामध्ये येते. आणि मग
ह्या सर्व परमात्म्यानं लीला केल्या आणि हे सर्व करत असताना आज परमात्म्यानं त्या ठिकाणी गोवर्धनसुद्धा एक दिवस नंदराजा पूजा करत होते. कथ्यतामेष पितः कोयम संभवो वा उपागताः किं फलं कस्य चोद्देश केन वा साध्यते मखः. नंदराजा एक पूजेची तयारी करत होते. कृष्णानं सांगितलं, बाबा हे तुम्ही काय करतात? तर इंद्राला थोडा अभिमान झालेला होता आणि इंद्राचा अभिमान दूर व्हावा, इंद्राला अभिमान होऊ नये म्हणून भगवंतानं थोडीशी लीला केली. ही इंद्राची पूजा नंदराजा करत होते, दरवर्षी करायचे आणि नंदराजाला त्या ठिकाणी पूर्वीपासून करत होते. मग नंदराजानं आपल्या मुलाला म्हणजे कृष्णाला सांगितलं, बाबा बाळा, पर्जन्यो भगवान इंद्रो मेघस्तस्तात्ममूर्तयाः तेभिवर्षन्ति भूतानां प्राणिनं जीवनं पयाः. अरे कृष्णा, इंद्र दरवर्षी पाऊस पाडतो, पृथ्वी सुजलाम सुफलाम होते, घराघरामध्ये अन्नधान्य विपुल होतं आणि दरवर्षी ही इंद्राची पूजा आहे. परंतु भगवंतानं सांगितलं, बाबा इंद्र पाऊस पाडत नाही. इंद्राला अभिमान होता. भगवंतानं उत्तर दिली सर्व आपल्या पित्याला, वडिलांना सांगितलं, बाबा इंद्र वगैरे काही पाऊस पाडत नाही. कर्मणा जायते जंतो कर्म नैव विलीयते. पाऊस कोणामुळे पडतो तुम्हाला माहिती आहे का? पाऊस पडतो, चातक नावाचा एक पक्षी आहे, चातक. ज्ञानेश्वरी वाचा, चातकाचे कनवे. चातक पक्षी आहे, तो फक्त पावसाचंच पाणी पितो. आपलं काही नाही, आपण काहीही पितो, आपलं पिण्याचं काही बंधनच नाही. मी पाणी म्हणतो बरं, पाणी. तुम्ही नाही तर सागर महाराज मला काहीतरी म्हणतात, पाणी म्हणतोय, पाणी. चातक असं पित नाही काही, पण जे योग्य आहे तेच चातक. आणि पाऊस हा चातकासाठी पडतो. बाबा हा पाऊस काही इंद्र वगैरे पाडत नाही, चातकासाठी हा पाऊस पडतो. आणि म्हणून तुम्ही इंद्राची पूजा करू नका. म्हणले काय करायचं मग? ह्या वर्षी म्हणले गोवर्धनाची पूजा करायची, गोवर्धन. आणि मग काय, मस्त गोवर्धनाची पूजा केली. आणि गोवर्धनाची पूजा केली, वर्षानुवर्ष ज्या इंद्राची पूजा होत होती ती अचानक बंद झाली. आणि गोवर्धनाची पूजा केल्यानंतर इंद्र रागावला. इंद्रानं एवढा पाऊस पाडला, असं म्हणतात 8 दिवस इंद्रानं पाऊस पाडला. आणि त्या ठिकाणी कार्तिक शुक्ल प्रतिपदा गोवर्धनाची पूजा केली, द्वितीया गेली आणि तृतीयापासनं तर त्या ठिकाणी म्हणजे भाऊबीज. कार्तिक कळतं ना, कार्तिक मार्गशीर्ष पौष. हा मग चला पुढं. कार्तिक म्हणजे काय? दिवाळी कधी असते? अवघडच आहे. अश्विन मध्ये असते ना, आणि अश्विन झाला की कार्तिक. बरोबर आहे का? मायबाप हो, तुम्हाला जानेवारी फेब्रुवारी माहीत नसावं या मताचा मी अजिबात नाही. पण तुम्ही ज्या मातीमध्ये जन्माला आलात ना, ज्या भूमीमध्ये जन्माला आलात ना, त्या भूमीमधले महिने, त्या भूमीमधला इतिहास जर तुम्हाला जानेवारी माहिती आहे तर तुम्हाला चैत्र वैशाख सुद्धा माहिती असला पाहिजे. ह्या मताचा मी लक्षात ठेवा. तुम्हाला हे पण माहिती असलं पाहिजे, लक्षात ठेवा. नाही माहिती आम्हाला, लक्षात ठेवा. चैत्रही माहिती नाही, वैशाखही माहिती नाही. खूप अवघड आहे. आम्ही कशाच्या मागे लागलोत आणि काय करतो हे कुणाला काही कळायला तयार नाही, लक्षात ठेवा. आमचे महिने आम्हाला माहिती नाही, आमचे पक्ष आम्हाला माहिती नाही, आमचे ऋतू आम्हाला माहिती नाही, काहीच माहिती नाही. अमावस्या पौर्णिमा, अहो काही काही माणसं इतकी विचित्र सागर मारत ते म्हणजे अमावस्या पौर्णिमा एकच आली तर काय करायचं? एक कशी येईल अमावस्या? अमावस्या कळत नाही, पौर्णिमा कळत नाही. हो नाही, तो आपला विषय नाही, विषय आपला तो नाही आहे. पण मी तुम्हाला हा हसण्याचा अजिबात, अहो तुम्हाला सांगतो अजिबात काही माहिती नाही, लक्षात ठेवा. काही सुद्धा माहिती नाही. अंध एकदम
थोडं तरी त्याचं थोडं थोडं ज्ञान असलं पाहिजे, लक्षात ठेवा. म्हणून 7 दिवस इंद्रानं इतका पाऊस पाडला इंद्रानं, त्याला इतका क्रोध आला, त्याला वाटलं हे गोकुळ वाहून गेलं पाहिजे, हे गोप बांधव वाहून गेले पाहिजे, गायी वाहून गेल्या पाहिजेत. आणि इतका पाऊस पाडल्यानंतर परमात्म्यानं गिरी गोवर्धन पर्वत उचलला परमात्म्यानं आणि सर्व बांधवांचं सर्वांचं रक्षण केलं, लक्षात ठेवा. आणि गोवर्धन पर्वताला परमात्म्यानं उचललं आणि सर्व त्या ठिकाणी परमात्म्यानं सर्वांचं रक्षण केलं. अशी श्रीमद भागवताची वार्ता आहे. या ठिकाणी आपल्या कथेची मर्यादित वेळ संपलेली आहे. तुम्ही ज्या भावनेनं आलात, ज्या श्रद्धेनं आलात, ज्या निष्ठेनं आलात, त्या भावनेला, त्या श्रद्धेला, त्या निष्ठेला या ठिकाणी आमचं मनापासून वंदन आहे. या ठिकाणी आदरणीय वंदनीय अद्वैतानंद गिरीजी महाराजांच्या 15व्या पुण्यस्मरणानिमित्त श्रीमद भागवती वार्ता आपल्या सर्वांचे गुरु असणारे न्यायवेदांताचार्य स्वामी देवानंदजी महाराज यांच्या कृपा आशीर्वादानं, यांच्या अथाक प्रयासानं, समस्त ग्रामस्थांच्या सहकार्यानं, समस्त पंचक्रोशीतील आमचे भाविक भक्त गुणीजन आमचे असणारे सागर महाराज असतील, कावेरीताई असतील, त्यांचे सहयोगी असतील, सर्वांच्या चरणी मी या ठिकाणी धन्यवाद देतो. या ठिकाणी सर्वांना मनापासून धन्यवाद देतो. या ठिकाणी आजचे जे अन्नदाते आहेत त्यांना मनापासून धन्यवाद देतो. आमचे परमस्नेही नितांत असे प्रेम करणं सोमठाण्यावरून आज भरपूर आमचे या ठिकाणी सर्व भगवत भक्त आलेले आहेत. आमचे बद्री भाऊ असणारे त्यांनाही मी मनापासून हृदयापासून धन्यवाद देतो. त्यांच्याबरोबर आले त्यांचे सहयोगी त्यांनाही मी मनापासून धन्यवाद देतो. आमचे असणारे साऊंड सिस्टीम सर्वांना ज्ञात आहे. 15 वर्ष म्हणजे 15 वर्षापासून ते सेवा करतात, लक्षात ठेवा. हो, त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा. त्यांनाही मी मनापासून धन्यवाद देतो, लक्षात ठेवा. कुठल्याही प्रकारची त्या ठिकाणी त्यांची कुरकुर नसते आणि अजिबात काही त्रास देत नाही असे आमचे रेणाकांत महाराज, त्यांना मनापासून धन्यवाद देतो. या ठिकाणी हे सर्व स्वामीजी आहेत, अजून आश्रमामधले हे स्वामीजी आहेत, निलेशानंदजी स्वामीजी आहेत. 2 मिनटं. काल कुंभामध्ये भरपूर थोडं अपप्रचार होण्यासारखं काम आपण सर्वजण करत आहोत, परंतु ती सर्व माणसांचीच चुकी आहे, लक्षात ठेवा. प्रशासनानं सांगितलेलं होतं, काय होतं, अधिकारी तिथं जाऊन अधिकारी तिथे जे झोपलेल्या माणसांना अधिकाऱ्याने सूचना दिली, झोपू नका, इथं झोपू नका. पण माणसं आपले भाऊबंद होते, ते म्हटले अजून आमोशा लागते, आमोशा अजून लागली नाही. आता कधी लागायची होती काय? अधिकाऱ्यानं ओरडू सांगितलं, आमोशा तुम्ही स्नान करा. झोपून राहिले आणि नंतर इतकं वाईट झालं आणि त्याचा अपप्रचार सर्वजण करतात. आणि त्याचा अपप्रचार झाल्यानंतर पुढच्या कुंभाला तरी अडचण येते, लक्षात ठेवा. म्हणून तुम्हाला प्रामाणिकपणाने सांगतो, आपलीच माणसं गर्दी करतात, आपलीच माणसं प्रशासनाचं ऐकत नाहीत, लक्षात ठेवा. प्रशासन तुमच्यासाठी असतं, लक्षात ठेवा. पण जी काही गेली असेल त्यांच्यासाठी आपण चांगली कामना करूया. आणि एकमेकांबद्दल अशी काही वाईट चर्चा कोणी करत असेल तर त्याला थांबवा. काळ भयानक आहे आणि म्हणून ही आपल्या चुकीमुळे सर्व झालेलं आहे. परंतु भरपूर त्या ठिकाणी माणसांना तिथं जावं लागलेलं आहे, तर त्यांनाही उत्तम गती आपल्या भगवान दत्तात्रयांनी द्यावी, ही मी भगवान दत्तात्रयांनी प्रार्थना करतो. त्यांना मी या ठिकाणी सर्वांच्या वतीनं खूप तसं होऊ नये, व्हायला नाही पाहिजे, पण मानवीय स्वभाव आहे, लक्षात ठेवा. म्हणून त्यांनाही उत्तम अशी गती प्राप्त हो अशी सर्वांनी प्रार्थना करायची, लक्षात ठेवा. आणि अन्नदाते आहेत, अन्नदात्यांना मनापासून धन्यवाद. सर्वांच्या चरणी मी विनम्र भावनेनं वंदन करतो, सर्वांच्या चरणी मी नतमस्तक होतो. आणि या ठिकाणी पुनश्च एकदा झालेली सेवा ह्या भगवान दत्ताच्या चरणी, स्वामीजींच्या चरणी या ठिकाणी समर्पित करतो आणि या ठिकाणी सेवेला पूर्ण विराम देतो.